किंवा कोणी म्हणतं ना कॉफी पेस्ट करणं, हे नाही. मी खुद्द देवासंगती बसून मी देवाकडून मागितलेले आज, आणि हे सत्य तुम्हाला आज कळेल. आणि सत्य काय, बायबल सांगतं सत्य तुम्हाला कळेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. या वचन फक्त एक लक्षपूर्वक तुम्ही ऐकलं आज, तर खरंच तुम्हाला सांगतो तुम्ही आज तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद पाहा. फक्त हे वचन लक्षपूर्वक ऐका. डिस्टर्बन करणारे स्पिरिट येणार, डिस्टर्बन करणारे प्रॉब्लेम येणार, विचार येणार, पण याला सगळ्यांना मार देऊन फक्त या वचनाकर थोड्या वेळ लक्ष द्या आणि देव बघा तुमच्या जीवनामध्ये काम करेल. आज आपल्या लाईफमध्ये का वाढ होत नाही, आपल्या लाईफमध्ये जीवन का भरत नाही? आज जेव्हा आपण पाहतो मोठ्या प्रकारचे मोठे सेवक लोक आपण पाहतो, मोठ्या प्रकारचे भविष्यवक्त्या ज्यावेळेस पाहतो, ते कशा काम काय एवढे मोठे झालेले. तुमची इच्छा नाहीये का तुम्ही भविष्यवाणी बनावा, तुमची इच्छा नाही का तुम्ही सेवा करावा, लोकांसाठी प्रार्थना करा, तुमची इच्छा नाही का तुम्ही लोकांसाठी प्रार्थना करून म्हणावा का तू आरोग्याला तुला प्राप्त होत आहे, जा तू बरी हो. का फक्त चर्चला येणं किंवा प्रार्थना करणं आणि कामला जाणं नाही, तर देवाला तुमच्या द्वाराही काम करायचे. आज हालेलुया. देवाने तुम्हाला यासाठी बोलवलं नाही का फक्त संडे येणं आणि वर्शिप करणं आणि आराधना करणं आणि त्यानंतर तुम्हाला वचन ऐकणं, यासाठी देवाने आपल्याला बोलवलं नाही. देवाने आपल्याला यासाठी जन्माला आणलेलं आहे का त्यांनी तुमच्या आणि तुम्हाला आणि मला परमेश्वराची सेवा करण्यासाठी बोलवलंय. कोणाची सेवा करण्यासाठी बोलवलंय? पण मग आपण काय करत आहोत माहिती का? आपण दुसऱ्याच्या सेवा करायला जातो. आणि का होतं माहिती का? कारण बायबल एका ठिकाणी स्पष्ट सांगतो की प्रभू येशू ख्रिस्तानी कोणाची सेवा केली? स्वर्गापिताची. बरोबर आहे, समजलं. मी फक्त मला रिस्पॉन्स दिला तर मी तुम्हाला अजून डीपली घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ज्यावेळेस मी प्रेज द लॉर्ड म्हणन त्यावेळेस तुम्ही मला रिस्पॉन्स दिला, यस प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणत का आमेन, त्यावेळेस तुम्ही आमेन ज्यावेळेस रिस्पॉन्स दिला, तर खरंच मी तुम्हाला सांगतो तुम्हाला अजून डीपली मी घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. कारण हे मी माझं स्वतःच नाहीये, हे माझ्या देवाचं वचन आहे. आणि हे वचन मी तुम्ही आज खरंच सांगतो, तुम्ही या वचन ऐकल्यानंतर प्रत्येक व्यक्ती बदलल्या जातील. कारण हे वचनच तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करणार. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची, एक व्यक्ती होता पुण्या भागामध्ये, आणि त्या व्यक्तीचं नाव होतं पास्टर म्हणून. काय होतं? त्या व्यक्तीचं नाव होतं पास्टर. पण मी त्याचं नाव घेऊ शकत नाही, कारण त्या व्यक्तीचं नाव घेणं हे चुकीचं आहे माझ्यासाठी. म्हणजे का? कारण हे संदेश आपण जे सांगत आहोत. पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की ज्यावेळेस एक पास्टर होता आणि देवाचा दास होता तो, आणि ह्या देवाच्या दासाने काय केलं माहिती का माझ्या प्रियांनो? का ते देवाचा दास एका सेवकाकडे गेला. कोणत्या सेवका गेला? पास्टर क्रिस म्हणून, ज्या ठिकाणी नायजेरिया या भागामध्ये एक देवाचा दास आहे, महान परमेश्वराचा दास आहे. जागेवर लोकांना बरे करतो, चिन्ह चमत्कार, वचनाची खूप ग्रहणली, म्हणजे वचनाचं जे दीप आहे ते दीप त्या दासाकडून शिकायचं. प्रेज द लॉर्ड. पण या ठिकाणी एक सेवक होता आणि त्या सेवकांना त्या ठिकाणी तो गेला. कुठे गेला? नायजेरिया देशामध्ये गेला. नायजेरिया ह्या देशात गेल्यानंतर त्या देशात गेल्यानंतर त्यांनी 10 दिवस, किती दिवस? 10 दिवस त्या ठिकाणी त्यांनी काय केली? सेवा केली. कोणाची सेवा केली? तिथे जाऊन त्या ठिकाणी 10 दिवस त्यांनी त्या देवाच्या दासाची, त्या ठिकाणी त्या सेवकाची, त्या ठिकाणी ती जी मीटिंग होती त्या मीटिंग मध्ये त्यांनी सेवा केली. प्रेज द लॉर्ड. आता हे लक्षात ठेवा, ज्यावेळेस हे लक्षात ठेवा काय घडण्यात आलं मला तुम्हाला सांगू इच्छितो. तो दास पुण्या भागातला एक सेवक होता, आणि त्या दास ज्यावेळेस त्या नायजेरिया ह्या देशामध्ये गेला, त्या ठिकाणी 10 दिवस त्यांनी सेवा त्या ठिकाणी केली. 10 दिवस त्याने पूर्ण देवामध्ये, अभिषेकामध्ये, प्रार्थनामध्ये, वचन वाचण्यामध्ये, वचनामध्ये अधीन राहिला, देवाच्या सेवकामध्ये अधीन राहिला, आणि रोज रात्र आणि दिवस त्याच्या उपस्थितीमध्ये, कोणाच्या उपस्थिती? परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये, अभिषेकामध्ये वाढत राहिला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, 7वा दिवस झाला, 8वा दिवस झाला, 9वा दिवस झाला, आणि 10व्या दिवशी ती मीटिंग जी होती ती 10व्या दिवशीची मीटिंग ती संपल्या गेली. त्यानंतर त्या दासाने ह्या भारत देशामध्ये पुन्हा तो आला, म्हणजे पुण्यामध्ये पुन्हा आला. पुण्यात आल्याच्या नंतर माझ्या प्रियांनो काय घडण्यात आलं माहितीये? त्यानंतर इतकं पॉवरफुल का तो लोकांसाठी प्रार्थना करतो, लोक बरे होत होता, लोकांसाठी चिन्ह चमत्कार होत होत्या. वचन म्हणजे जसं पास्टर क्रिसचं मुख, कसं पास्टर क्रिस जशी प्रीचिंग करत होता, सेम प्रकारे तशी प्रीचिंग करायला लागले. प्रेज द लॉर्ड. आणि काय घडण्यात आलं? ते प्रीचिंग करू लागला, देवाचं सामर्थ्य वाढू लागलं, आणि पुण्या सिटीमध्ये त्या व्यक्तीचं नाव मोठं व्हायला लागलं. हालेलुया. लक्षात ठेवा, तो एक देवाचा दास होता.
आणि पुण्या सिटीमध्ये एक मोठं नाव त्याचं घोषित व्हायला लागलं, मोठं नाव त्या ठिकाणी झालं. आणि हळू तो वचनामध्ये सांगू लागला, प्रार्थना करू लागला, लोकांना आवडू लागले, लोकांना परमेश्वराचा स्पर्श व्हायला लागला, लोकांच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार व्हायला लागले. हळूहळू माझ्या प्रियांनो, एक दिवस झाला, हो, दुसऱ्या दिवशी तो त्याचप्रमाणे प्रीचिंग करू लागला, तिसऱ्या दिवशी त्याचप्रमाणे प्रीचिंग करू लागला. हळू 8-7 दिवस झाले, 8 दिवस झाले. 9व्या दिवशी परत त्याची प्रीचिंग डाऊन झाली. 10व्या दिवशी त्याची पूर्ण प्रीचिंग परत डाऊन झाली. त्याचे जे काही प्रार्थना, जे काही तो शिकला होता, पूर्ण डाऊन झालं. आणि 11व्या दिवशी पाहतो तर ते पुन्हा त्या 10 दिवसाप्रमाणे चालत होता. ती 10 दिवसाची जी सभा होती, ज्याप्रमाणे तो भरून आला होता, ते सगळं काही त्यांनी जे कॅरी केलं होतं ते सगळं काही त्या ठिकाणी संपलं. हालेलुया. समजतं. आणि त्यानंतर तो दास पुन्हा नॉर्मल प्रमाणे ही सेवा करू लागला. त्यावेळेस त्याच्या लाईफ मध्ये चिन्ह चमत्कार होऊ नाही लागले. वचनाची जे प्रचार होता, वचनाचा जो ग्रहण गोष्टी होत्या, तो स्टॉप झाला. 10 दिवस एवढा पॉवरफुल मध्ये, एवढा अनएक्टिंग मध्ये, एवढा सामर्थ्याने तो चालू लागला. आणि सडनली डाऊन झाला. बिकॉज का? कारण ते अभिषेक पास्टर क्रिसचं होतं. कोणाचं होतं? पास्टर क्रिस, जे देवाचे दास. पण पास्टर क्रिसला ज्या देवाने, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने जे कोणासाठी दिलं होतं ते म्हणजे जीसस क्राइस्ट. म्हणा जीसस क्राइस्ट. आणि ते कोणासाठी होतं? पास्टर क्रिस. म्हणा पास्टर क्रिस. आणि ते पास्टर क्रिस वरचं अनएक्टिंग होतं. पण ज्यावेळेस तुम्ही जाता आणि तुम्ही म्हणता मला अथॉरिटी दे, तुम्ही ज्यावर त्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करता, ते अभिषेक तुमच्याकडे येतो. पण लक्षात ठेवा, एखादा देवाचा सेवक, एखादा देवाची सेविका, एखादा देवाचा महान भविष्यवक्ता, एखादा भविष्यवक्ता किंवा एखादा हा प्रॉफिट, एखादा अपोस्टल किंवा एखादा मोठ्या सेवक, ज्यावर तुम्ही जाता आणि त्या व्यक्तीचा हात ठेवून डोक्यावर घेता, त्याच वेळाने तुम्हाला ते अभिषेक मिळेल. काय मिळेल? ते अभिषेक मिळेल. म्हणजे ट्रान्सफरन होईल. पण ते ट्रान्सफरन युगानुयुग नाही चालणार. लक्षात ठेवा, मी तुम्हाला महत्वाचं सांगत आहे आज. ते अभिषेक तुमच्या लाईफ मध्ये महत्वाचं आहे. कारण ज्यावेळेस ते अभिषेक, ज्यावेळेस तुमच्या डोक्यावर हात ठेवतो देवाचा सेवक किंवा देव जो बी एक, जे देवाचे दास सेविका, ज्यावेळेस ते तुमच्यावर हात ठेवतात, ते फक्त 1 दिवसासाठी ते अभिषेक तुम्हाला चालवतो. लक्षात ठेवा मी काय सांगतो तुम्हाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत एबीसीडी चालू होणार. हालेलुया. मी समजतो मी काय म्हणतो. का? कारण त्या दासाला किंवा त्या देवाच्या दासाला ते अभिषेक कोणी दिलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने. म्हणा प्रभू येशू ख्रिस्ताने. आणि तुम्ही कोणाकडे चालले? त्या देवाच्या दासाकर. हालेलुया. पण ते अभिषेक, आणि बायबल एका वचनामध्ये एका ठिकाणी म्हणतो, ज्या घरात तू जाशील त्या घरात शांती असो असं म्हण. आणि ते घर योग्य असेल तर तुझी शांती त्याला प्राप्त होईल, नाही तर ती पुन्हा तुझ्याकडे वापस येईल. हालेलुया. आता याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवा. देव जो बाप तुम्हाला सांगत आहे, तुम्ही कोणाचं कॉफी पेस्ट करून सेवा करत असेल तर ते फक्त 1 दिवस टिकणार. किती दिवस? कारण ते अभिषेक कोणासाठी होतं? सेवकांसाठी. पण त्या सेवकाने तुम्हाला दिलं ते तात्पुरतं दिलं, 1 दिवसासाठी. काय करत? 1 दिवसासाठी. पण काय घडण्यात आलं? दुसऱ्या दिवशी पुन्हा तो डाऊन झाला, पुन्हा ड्राय झाला. बरोबर आहे. आणि ड्राय झाल्याच्या नंतर पुन्हा म्हणतो प्रभू मला अभिषेक पाहिजे, मला पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी अनेक ठिकाणी, अनेक चर्चेस मध्ये, अनेक भविष्य वक्ताकर, अनेक भविष्य सेवकाकर ज्यावेळेस जातो त्यावेळेस तुम्हाला मिळतो अभिषेक, पण ते जादा वेळपर्यंत नसतं. तुमचं एखादा सेवक अभिषेक मागितलेले, ते का मागितलं? त्यांनी गुडघे टेकवले, त्यांनी संघर्षामधून झालो, त्यांनी प्रॉब्लेम मधून झालो, त्यांनी इतकं संघर्ष केलं, म्हणून देवाचा अभिषेक त्याच्यासोबत आहे. आणि बायबल काय सांगतं? जा आणि तुझी शांती त्या घराला. पण ते योग्य घर असेल तर ती शांती येईल, नाही तर ते परत वापस येईल. ते अभिषेक पुन्हा त्याला गेलं, ते तुमच्याकडे राहू शकत नाही. बिकॉज का? कारण ते अभिषेक तुला नाही दिलं, त्याला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय म्हणतो? तुम्ही माझा अभिषेक घ्यायला आले, पण ते माझा अभिषेक काही वेळापर्यंत तुमच्या सोबत राहील. जास्तीत जास्त 1 दिवस.
दुसऱ्या दिवशी पुन्हा तुमच्या चेहऱ्यावर निराशा येईल, कारण ते अभिषेक पुन्हा माझ्याकडे येईल. कारण का माहितीये? कारण ते अभिषेक मला दिलेले. प्रेज द लॉर्ड. आता हे लक्षात ठेवा. पवित्र शास्त्र एका ठिकाणी सांगतं, गणनाच्या पुस्तक त्याचा 11वा अध्याय 25 वचन. क्विकली काढू शकता प्लीज. गणनाचं पुस्तक त्याचा 11वा अध्याय आणि 25 वचनामध्ये या ठिकाणी प्रभू आपल्यासोबत आज बोलणार आहे. मी तुम्हाला सांगतो, आज तुम्ही आशीर्वादित होऊन जाणार आहे. नंतर पुढं त्यानंतर परमेश्वर कशातून आला? मेघात उतरून कोणा संगती बोलला? मोशे संगती बोलला. पुढे आणि त्याच्यावर असणाऱ्या पवित्र आत्म्याचा काही घेऊन त्यांनी काय केलं? 70 वडिलांवर ठेविला. किती वडिलांवर? 70. म्हणा 70. बरोबर आहे. आता हे ज्यावेळेस हे हात ठेवला, कोणी ठेवला? मोशेने ठेवला. बरोबर आहे. हे अभिषेक, देवाचा अभिषेक कोणावर आला? मोशेवर आलं. मोशेने जाऊन काय केलं? हात ठेवला लोकांवर, 70 लोकांवर. पुढे काय सांगतं पहा. त्याच्यावर आत्मा येताच काय सांगू लागले? मी 10 दिवस, जसं एका पुण्यातल्या एका देवाचा दास 10 दिवस गेला आणि 10 दिवस तो सेवा करू लागला. पुण्यात आल्यानंतर फायर मध्ये 11व्या दिवशी डाऊन झाला. 11व्या दिवशी त्याचं जे अभिषेक होतं, जे पास क्रिसचं अनॉइंटिंग होतं, ते काय झालं? डाऊन झालं, म्हणजे ड्राय झाला. आणि पुन्हा तो मार्केटिंग करू लागला. कोणता मार्केटिंग? जे त्याचं XYZ जे बी जो त्याचा बिझनेस असेल ते मार्केटिंग करून ते सेवा करू, म्हणजे तो नॉर्मल प्रकारे झाला. का? कारण तुम्ही लोकांचा अभिषेक घेऊन येत आहे. तो फक्त 1 दिवस. तुम्ही 10 दिवस गेले, 10 दिवस तुमच्यावर राहील. 11व्या दिवस तुमच्या सोबत तो राहणार नाही ते अभिषेक. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय म्हणतो? एक्झाम्पल मी अजून एक तुम्हाला देतो. VIP व्यक्ती आहे. VIP व्यक्ती तुमच्या संगती 5 दिवस चालले तर 5 दिवस तुमची छाती वर होणार. 6व्या दिवशी तो नसन तर बागे आजूबाजूला सगळं बाजूला. समजतं मी काय म्हणतो? कारण पॉवर तुमच्यामध्ये चालत आहे आणि तो पॉवर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बोलत आहे. लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या सेवकाचा, एखाद्या भविष्यवक्ताचा, एखाद्याच्या अपासून किंवा जे काही पास्टर आहे त्यांचा अभिषेक घेऊन तुम्ही चालत आहे, तर फक्त ते किती दिवस चालणार आहे? तुम्ही 10 दिवस केलं तर 10 दिवस, 1 दिवस म्हणलं तर 1 दिवस, पण त्यानंतर तुम्हाला ते चालू नाही शकत. या ठिकाणी तेच घडण्यात आलं. पवित्र शास्त्र सांगतं 70 लोकांवर मोशेने हात ठेवला. किती लोकांवर ठेवला? 70 लोकांवर मोशेने हात ठेवला. त्यानंतर त्यांच्यावर तो आत्मा उतरून आला. कोणाचा आत्मा उतरून आला? मोशेचा. कोणाचा उतरून आला? मोशेचा. परमेश्वराने कोणाला दिला होता तो आत्मा? मोशेला. त्या मोशे, तू संदेश जाऊन सांगशील, तू प्रवचन करशील, तू परमेश्वराची आराधना करशील, लोकांपर्यंत तू सांगशील. तो अभिषेक झाला आणि तो किती दिवस चालला? पुढे पहा, पुढे काय सांगतं पहा. त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही. पुन्हा सांगितलं नाही का? बस एका दिवसासाठी, एका वेळासाठी पुन्हा सांगितलं संदेश नाही. ते 70 लोक तिथं स्टॉप झाले. ते 70 लोक त्या ठिकाणीही स्टॉप झाले. 70 लोक त्याच ठिकाणीही डाऊन झाले. 70 लोकांची जे उपस्थिती होती, जो काही आत्मा होता, तो पूर्णप्रमाणे ड्राय झाला. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय म्हणतो? आज तुमच्यातून किती लोक मोठ्या मोठ्या सेवकांकडे जाण्याची अपेक्षा करतात. त्यांनी जे पाडलं, धपकन पडला तो, मला त्याचा हात ठेवून घ्यायचा आहे. तुम्ही चुकीचं काम करत आहे. मी म्हणत नाही की तो सेवक चांगला नाही, तो चांगला आहे, पण त्याच्या उपस्थिती तुम्ही घ्यायला चालले असाल तर चुकीचं चालले आहे. त्याचा जे अभिषेक तुम्ही घ्यायला चालले तो चुकीचं चाललेलं आहे. त्याचा अभिषेक, त्याचा अनॉइंटिंग तुम्ही घ्यायला चालले तर तुम्ही चुकीचं करत आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये सांगतो, जो मनुष्यावर भिस्त होतो तो शापित आहे. तुम्ही कोणाचा अभिषेक घ्यायला चालले? हॅलो, कोणाचा? मनुष्याचा. म्हणा मनुष्याचा. हालेलुया. आणि ज्याने उद्धार करतात, ज्याने तुम्हाला आणि मला घडवलं, त्याचा अभिषेक घ्यायला तुम्ही नाही जात. हॅलो, समजतं का नाही? समजलं की नाही ताई? देवाचा अभिषेक घ्यायला नको जाऊ. कारण नाही, आम्हाला इन्स्टंट पाहिजे. कसं पाहिजे? इन्स्टंट, ताबडतोब आमच्यावर तो यायला पाहिजे. पण तो येईल, नो डाऊट, तो येईल. पावसात तो येईल.
पण 1 दिवसासाठी. जेवढे दिवस तुम्ही त्याच्या सोबत राहशाल तेवढ्या दिवस तुमचा मान सन्मान, तुमची कॉलर उभी राहील. 7व्या दिवशी तुम्ही गेले त्यानंतर तुमचं डाऊन होईल आणि त्यावेळेस तुम्हाला कोणी विचारणार नाही. हालेलुया. समझ में आया मैं क्या बोल रहा हूं? समजलं का? देव जो बाप आज तुम्हाला हे सांगत आहे, 70 लोकांवर अभिषेकाला 1 दिवसासाठी, त्यानंतर ते संदेश देऊ नाही शकले, संदेश नाही दिला त्यांनी. पण माझ्या प्रियांनो 2 व्यक्ती होते. त्यानंतर तुम्ही त्याचं पुढचं वचन वाचलं, 26 वचन वाचा सिस्टर. त्यावेळी दोघे पुरुष आणि दोघे पुरुष मागे छावणीतच राहिले. कुठे राहिले? हे 70 लोक आले छावणीमध्ये, पण हे मागे छावणीच्या बाहेर उभे राहिले. हे 2 पुरुष हे त्यांच्यामध्ये मिलत नाही झाले, कारण त्यांना माहिती होतं का मोशेचं अनंतिंग आम्हाला काहीच करू शकत नाही, आम्हाला त्या व्यक्तीचं अनंतिंग पाहिजे ज्याने ह्या जगाला निर्माण केलेलं आहे. हालेलुया. त्या दोघांना माहित झालं होतं. कोण आहे ते दोघं बघू? त्यातील एकाचे नाव हलदास व दुसऱ्याचे नाव मेदास. मेदास. ये दोघं हलदास आणि मेदास यांना माहित होतं मोशे का अनंतिंग हमारे लिए कुछ काम का नहीं है. मोशे का अनंतिंग हमारे लिए कुछ काम का नहीं है, हमें यीशु मसीह का अनंतिंग चाहिए. जब यीशु का अनंतिंग चाहिए तभी हम युग युग मरते दम तक हम परमेश्वर की उपस्थिति में रहेंगे. हालेलुया. समबडी हालेलुया. यह बाइबल क्या बताना चाहती है? त्या 2 भावांना पुढे काय सांगतं? त्यावरही आत्मा उतरला. त्यावरही आत्मा उतरला. नोंद झालेल्यापैकी लक्षात ठेवा, 1 सेकंड हा सिस्टर. त्यावरही आत्मा उतरला. मोशे जाऊन हात ठेवला. मोशे कुठं होता? छावणीच्या आतमध्ये. कुठं होता? म्हणजे चर्चमध्ये होता. म्हणजे ज्या ठिकाणी परमपवित्र स्थानी त्या ठिकाणी होता. आणि देवाने सांगितलं 70 लोकांवर फक्त हात ठेव. तुझ्यातला ट्रान्सपरंट अनॉइंटिंग, ट्रान्सपरंट आत्मा त्यांच्यामध्ये मी घालेन आणि ते तुझ्यासारखे हे सेम भविष्यवाणी, सेम परमेश्वराच्या आराधना, सेम मिरॅकल, सेम चमत्कार, सेम प्रकारचं भविष्यवाणी आणि सेम प्रकारचं प्रवचन करतील. पण त्यांना हे माहित नव्हतं 70 लोकांना का ते फक्त 1च दिवसात चालणार आहे. हालेलुया. पण हे जे दोघं भाऊ होते, या दोघा भावांना कळलं की मोशेचा हात ठेवण्याने काही मिळणार नाही, आपण छावणीच्या बाहेर जाऊ. आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि अंगणात उभा राहून परमेश्वराला धन्यवाद देऊ. परमेश्वराला म्हणा का तू स्वतःहून माझ्यावर हात ठेव. हालेलुया. समझ में आया? 99% लोक मोठ्या मोठ्या हा सेवका कर, मोठ्या मोठ्या हा मिनिस्ट्री कर धावपळ करतात. का त्यांना काहीतरी अभिषेक मिळेल, चिन्ह चमत्कार मिळेल. मी म्हणत नाहीये का तुम्ही जिथं जायचं तिथं जा, तिथं फक्त चमत्कार मिळणार, अभिषेक नाही मिळणार. समजत? व्हीआयपी कर जा, व्हीआयपी. आणि त्याला म्हणा तुझ्याकडे जे पॉवर आहे ते नाही पाहिजे, तुझं घर मला पाहिजे. देईन तो म्हणा माझ्याकडे जे पॉवर आहे मी तुला देतो, त्याचा इस्तेमाल तुला जेवढा दिवस करायचा कर, पण माझं घर नको मानव. पण ज्या येशूकडे तुम्ही जाता आणि त्याला म्हणले मला तुझं घर पाहिजे, तो म्हणा हा आधी द्यायला तयार आहे तुझं घर. हालेलुया. कारण ते घर कोणचं आहे? हेवन, स्वर्ग. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? कारण माझा व्हीआयपी कोण आहे? जीसस क्राइस्ट. येशू माझा व्हीआयपी आहे. आणि मी ज्यावेळेस त्याला म्हणाल मला तुझ्या घरात यायचंय, तो म्हणाल खुशीने ये, कारण त्याच्यासाठीच मी मरण पावलो आणि पुन्हा जिवंत झालो. Somebody hallelujah. Praise the Lord. बायबल या ठिकाणी सांगतो, पुढे काय म्हणतो शिष्य वाचू शकता तुम्ही? आत्मा उतरला. बघा, नोंद झालेल्या पैकी हे दोघं होते. नोंद
झालेल्या पैकी हे दोघं जण म्हणजे 70 आणि 2 वाढल्यानंतर 72, पण हे 70 मध्ये मिळालेले नव्हते. होते का? देव तसंच करत आहे. पेत्राला काय म्हटलं प्रभू? 7चे 70 वेळा तू क्षमा कर. हालेलुया. इथे किती लोक होते? 70 लोक. किती? 70 लोक. 70 वर एकच वेळात आलं. पण हे 2 जण छावणीच्या बाहेर, आणि छावणीच्या बाहेर उभा राहून त्या परमेश्वराकडे, आकाशाकडे बघून म्हणतात का तू आमच्यावर दया कर, तुझा हात आमच्या डोक्यावर पाहिजे. बायबल सांगतं त्यांच्यावर आत्मा उतरून आला. आणि बायबल या ठिकाणी सांगतो 9 पैकी ते होते. पुढं ते छावणीतच संदेश सांगू लागले. हा, कुठं सांगू लागले? हॅलो, समजतं मी काय म्हणतो? आणि हे संदेश सांगू लागले तर हे थांबले नाही, हे ड्राय झाले नाही. कारण हे अभिषेक कोणाचं होतं? नॉट मोशेचं. खुद्द हेवन, खुद्द यहोवा परमेश्वर येशू ख्रिस्ताचा अभिषेक त्यांच्यामध्ये होता. ते थांबले नाही, उलट त्यांच्यामध्ये वाढ होत गेली. उलट ते सांगू लागले आणि सांगता सांगता त्यांच्यामध्ये परिवर्तन यायला लागलं. पुढे काय म्हणतं? तेव्हा एका तरुणाने धावत जाऊन मोशाला कळविले. हा, काय कळवलं? धावत गेला एक व्यक्ती, तरुण व्यक्ती गेला आणि म्हटलं, पास्टर योगेश, तुमच्या चर्चच्या बाहेर एक व्यक्ती बसला होता, त्याला हा अभिषेक मिळालाय. कस काय मिळालं? कस काय मिळालं रे बाबा? मोशे म्हणत असं, कस काय मिळालं? अरे पण छावणीमध्ये आत यायला पाहिजे, चर्चच्या बाहेर कस काय मिळालं? ते तुझा तास नाहीये, ते तुझा प्रॉब्लेम नाहीये. देवाचं आणि त्याचं कम्युनिकेशन झालं म्हणून त्याला मिळालंय. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? समजतं मी काय म्हणतो? आणि ज्यावेळेस या ठिकाणी तो मोशेला काय कळवलं? एक तरुणाने जाऊन आपल्या मोशेला कळवले की पुढं एल्दार अर्मेदा हे 2 भाऊ होते. हे छावणीत संदेश सांगत आहे. हे छावणीत संदेश सांगत आहे. हे 17 जण कुठं संदेश सांगत आहे? छावणीच्या आत. कुठं? छावणीच्या आत. आणि हे संदेश कुठं सांगत आहे? परराष्ट्रीय लोकांना, म्हणजे पूर्ण जगामध्ये सुवार्ता सांगत आहे. लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक की देत आहे. ज्यावेळेस तुम्ही लोकांचा अभिषेक घेऊन येता त्यावेळेस तुम्ही ना जगापर्यंत जाणार नाही, तुम्ही तिथल्या तिथंच फिरणार. ह्या पास्टर, ह्या सेवकाकडे जाऊ, मग तिथं जाणार, मग त्यानंतर चला ह्या घरी जाऊ, किंवा ह्या सिस्टरकडे जाऊ, त्या सिस्टरकडे, तिथल्या तिथंच फिरणार, ज्यांना ऑलरेडी येशू माहिती. पण ज्यावेळेस येशूचा अभिषेक येतो तो कधीही छावणीच्या आत जाणार नाही, छावणीच्या बाहेर जाईल. समजतो? म्हणजे कुठं? अनबिलीवर लोकांकडे. somebody hallelujah. कोणाकडे जाईन? अनबिलीवर लोकांकडे जाईन. पुढे काय सांगतं? तेव्हा नूनाचा मुलगा यहोशुआ, जो तरुणपणापासून मोशेचा सेवक होता, तो त्याला म्हणाला, मोशे माझ्या स्वामी त्यांना मना कर. मोशे त्याला म्हणाला, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? त्यांना मनाई कर. भाऊ, कस काय मनाई करणार तुम्ही? ते काय तुझ्याकडून नाही घेतलं ते अभिषेक. प्रेज द लॉर्ड. एक व्यक्ती तुमच्या पास्टर योगेशला काही वर्षापूर्वी म्हणत होता, एक सेवक आहे पुण्या भागामध्ये, आणि त्याच दासाने मला म्हटलं होतं का तू हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रार्थना नाही करायची मला. कारण त्यावेळेस मी आत्म्याने आणि पवित्र आत्म्याने फुल बदलत, आणि ज्यावेळेस मला वाटत होतं की मी लोकांपर्यंत पोहोचू, मी गोरगरिबांपर्यंत पोहोचू, आणि मी सेवा करू लागलो. आणि त्या एक दिवशी मला म्हटलं का तू चुकीचं करत आहे. म्हणलं काय पावसाहेब, मी काय चुकीचं करत आहे? म्हणे तू जाऊन मला विचारल्याशिवाय जायचं नाही. म्हटलं मला तुम्ही अभिषेक नाही दिला, मला देवाने अभिषेक दिलेले आहे. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? आणि ज्यावेळेस तुम्हाला देव अभिषेक देतो तर तुम्हाला कोणी अडू शकत नाही. मोशे म्हणला त्यांना अडव नाही अडू शकत, कारण त्यांच्यावर देवाचा हात होता. प्रेज द लॉर्ड. त्यांना कोणी अभिषेक दिला, कोणी अनंटिंग दिलं होतं? देवाने दिलं होतं त्याला. हालेलुया. लक्षात ठेवा, तुमच्यावर देवाचा अभिषेक आहे तर तुम्ही थांबू नका. प्रेज द लॉर्ड. बायबल एका ठिकाणी काय सांगतं पाहू आपण परमेश्वराचं वचन. बायबल सांगतं, मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढो तो पाओगे, और खटखटाएगे तो तुम्हारे लिए द्वार खुलेगा. हे वचन किती लोकांना माहिती आहे? सगळ्यांना माहिती, बरोबर. पण याचा अर्थ तुम्हाला माहित नसेल.
मांगो तो तुम्हें मिलेगा. लोकांना आता हम मागायला सांगितलंय, मागा देवा कर, प्रभु ये दे, प्रभु बंगला दे, गाड़ी दे, ये दे. नहीं, इसका मतलब ही आपको मालूम नहीं है. मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढो तो पाओगे. किसको ढूंढना है? किसको ढूंढना है? हाँ, पैसा ढूंढना है, गाड़ी ढूंढना है, ये ढूंढना है, वो ढूंढना है, सब कुछ वो ढूंढना है. नहीं, इसका मतलब ये नहीं है भाई. खटखटाएंगे तो तुम्हारे लिए दौर खुलेगा. हाँ, अभी हमें आशीष का दौर चाहिए, हमें ये चाहिए, हमें वो चाहिए, इसके लिए हमें दरवाजा ठोकना है. भाई कहां ठोकना है? इसका मतलब ये भी नहीं है. समझ में आया मैं क्या बोल रहा हूं? हालेलुया. मत्ती के पुस्तक उसके 7:7 में लिखा है. मत्ती शुभ वर्तमान त्याचा 7वां अध्याय 7वां वचन म्हणतो, मागो तो तुम्हें मिलेगा. मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. आता मला तुम्हाला सांगायचंय, हालेलुया. आता तुम्हाला मी सांगायचंय, प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी काय म्हणतो? मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. प्रभू येशू ख्रिस्त हे गोष्ट सांगत आहे, माग म्हणजे तुला मिळेल. मांगो तो तुम्हें मिलेगा. पवित्र आत्मा की अभिषेक मांगना है आपको. पवित्र आत्मा की अनॉइंटिंग को मांगना है तुम्हें. पवित्र आत्मा की उपस्थिति को मांगना है तुम्हें. पवित्र आत्मा की ही अनुग्रह को मांगना है तुम्हें. पवित्र आत्मा की ही गहराई तक जाने के लिए तुम्हें मांगना है. परमेश्वर का वचन पढ़ने के लिए, उस पे चलने के लिए तुम्हें मांगना है. बाइबल का वचन है, यहां लिखा है मांगो तो तुम्हें मिलेगा. ये सही वचन है. आमीन, हालेलुया. बाइबल बताती है ढूंढ तो पाओगे. आप लोग क्या ढूंढ रहे? जीसस को बड़े बड़े मिनिस्ट्री में जाके ढूंढ रहे ना. मैंने अभी बताया, इस पास्टर का हाथ रखेंगे, उस पास्टर का हाथ रखेंगे, उस सेवक का हाथ रखेंगे. अरे उसने सडनली भूत निकाला. भाई भूत तो तुम भी निकाल सकते. घुटने पे आ जाओ और प्रभु से प्रार्थना करो, वो अभिषेक तुम्हारे अंदर आएगा. हालेलुया. मांगो तो तुम्हें मिलेगा और ढूंढो तो पाओगे. कहां ढूंढ रहे? आज ज्यादा करके लोग कहा जा रहे हैं यीशु मसीह को ढूंढने? हरियाणा के नजदीक जो कौन सा देश है? पंजाब. मालूम है? प्रभु आपके घर में हम कहां ढूंढने जा रहे हैं? ये छोड़ के, ये बाइबल छोड़ के कहां ढूंढ रहे? मालूम है क्या? ये बाइबल छोड़ के कहां ढूंढ रहे? मालूम है क्या? वहां पे जीसस, वहां पे नहीं. जीसस आपके सामने है. जीसस आपके साथ है. जीसस आपके घर में. आप घुटने पे जाओ, प्रार्थना करो, वो आपको यहां पे आएगा. जहां पंजाब में जितना आग चल रहा है, वो आग पुणे में आएगी. हमारे पुणे के भाई बहन लोग है ना, प्रार्थना नहीं कर रहे. क्यों नहीं कर रहे मालूम है क्या? क्योंकि मांगने के लिए नहीं जमता उनको. ये वचन ये बता रहा है, मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढो तो पाओगे और खटखटाएंगे तो. स्वर्ग में जो अभिषेक है, कल रात को मैं प्रार्थना कर रहा था, यहां से प्रार्थना कर रहा था, रात को 1 बजे में प्रार्थना कर रहा था. चर्च के बाद बाहर में प्रार्थना कर रहा था और पवित्र आत्मा ने एक दर्शन दिखाया और दर्शन में दिखाया को एक की दिखाया, एक चाबी दिखाया. और पवित्र आत्मा ने मुझे बोला कि ये चाबी यीशु मसीह है और तुझे जो अभिषेक चाहिए वो स्वर्ग में, एक स्वर्ग में जो हो एक रूम बांध के रखा है, उस रूम में वो यीशु मसीह. हालेलुया. सबरी हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? ती चावी जी आहे ती चावी तुला दिली आणि ती चावी म्हणजे येशू आहे. ते चावी कर, प्रार्थना कर, त्या चावीला म्हणा का ते कुलूप उघडायची आहे. ज्या ठिकाणी मला सामर्थ्य पाहिजे, त्या ठिकाणी मला पवित्र आत्म्याची उपस्थिती पाहिजे. माझ्या प्रियांनो, तुम्ही कोणा सेवा कर, कोणा भविष्य वक्ता कर गेलं तर तुम्हाला मिळेल ते अभिषेक, पण एका दिवसासाठी. पण ज्यावेळेस तुम्ही येशू कर गेलं तर आनंद कालचं जीवन तुम्हाला मिळेल आणि ते अभिषेक कधी तुमचं कमी होणार नाही. बायबल काय सांगतं माझ्या प्रियांनो? काना गावामध्ये परमेश्वरांनी काय केलं? काना गावामध्ये ज्यावेळेस येशू प्रभू येशू ख्रिस्ताला आमंत्रण दिलं, त्यावेळेस काय केलं? पाण्याचा द्राक्षरस केला. आज जब तुम्ही लोक ज्यावेळेस अनेक सेवका कर जाते, त्यांना म्हणा पाण्याचा द्राक्षरस करून दाखव. नाही, तो फक्त एकच व्यक्ती करू शकतो, त्याचं नाव आहे येशू. हालेलुया. आणि लक्षात ठेवा, तो पाण्याचा द्राक्षरस करू शकतो, तर त्याच्याकडे अभिषेक आहे. तो तुम्हाला आत्ता उभा करेन आणि चिन्ह चमत्कार करण्यात सामर्थ्य देईल. फक्त एकच काम करायचंय. बाइबल सांगतो मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढो तो पाओगे और खटखटाएंगे तो तुम्हारे लिए द्वार खुलेगा. वो द्वार कौन सा है? वो अभिषेक का द्वार वहां पे खड़ा है. वो वहां पे आपको खोलना है, आपको खुद को खोलना है और वहां से अभिषेक लेना है.
ढूंढना है। कहा ढूंढना है? यीशु मसीह को ढूंढना है। यहाँ वहां ढूंढना नहीं है। भारत देश में भागो मत। आप घर में जाएंगे, आपके घर में घुटने को जाओ, घुटने नहीं टेकने आ रहा है तो बैठ के जाओ, प्रार्थना करो, उपवास और प्रार्थना में जाओ और प्रभु को बोलो कि पवित्र आत्मा के अभिषेक चाहिए, वो उपस्थिति चाहिए, वो आपको स्वर्ग से भेजेगा और स्वर्ग से भेजने के बाद में आपको खर्चा नहीं लगेगा। आप अभिषेक मांगने के लिए कितने दूर दूर जाते, 2-2 हजार किलोमीटर आप जाते और वो खर्चा करके, कौन से खर्चा करते? हमें कोई लोग जाते हैं ट्रेन का खर्चा करके, कोई लोग जाते हैं फ्लाइट का खर्चा करके, पर यीशु मसीह बोलता है मैं फ्री दूंगा तुझे। आजा मेरे घुटने पे, मेरे सामने घुटने टेक और प्रार्थना कर, और प्रार्थना करके मुझसे मांग, मैं तेरे लिए स्वर्ग खोलूंगा। वो स्वर्ग कौन सा? अभिषेक। कौन सा अभिषेक? यीशु मसीह का अभिषेक। और यीशु मसीह का अभिषेक कभी ही कम नहीं होता है मेरे भाई और बहन, कभी कम नहीं होगा, वो कभी ही डाउन नहीं होगा, वो आपके लाइफ भी कभी डाउन नहीं करेगा, वो ऊंचा और ऊंचा करेगा, इंक्रीज और इंक्रीज करेगा। और तब तुम बोलेंगे अरे हमारे अंदर यीशु मसीह का अभिषेक है। somebody hallelujah, somebody hallelujah. जोरात प्रभूसाठी प्रार्थना आवाज हो. मला तुम्हाला सांगायचं ते जो बाप आपल्या सोबत आहे. कोण आहे आपल्या सोबत? कोण आहे माझ्या प्रियांनो? कोण आहे? मोशेचा अभिषेक? कोणाचा अभिषेक? सेवकांचा अभिषेक नाही. मी 2 दिवस अंकल संगती भिडलो तर अंकलचे मित्र म्हणा, अरे अंकल नवीन दोस्त बनवला का? माझा मान सन्मान. अंकल माझ्यापासून दुसऱ्या दिवशी गायब होऊन द्या, मला त्यांचे दोस्त ओळखणार नाही. हालेलुया. हे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही युगान युग येशू बरोबर चालले तर येशू सोबतचे सगळे लोक तुम्हाला ओळखतील. ही इज अ व्हेरी पॉवरफुल मॅन ऑफ गॉड, ही इज अ व्हेरी पॉवरफुल वुमन ऑफ गॉड. हालेलुया. ज्यावर तुम्हाला हे बोलतील आणि तुम्हाला मान सन्मान देतील, हे कोणाचा अभिषेक? येशूचा अभिषेक. हालेलुया. आज तुम्ही कुठं जाता? आज तुम्ही या सेवका त्या सेवका पळू नका. गुडघे टेको आज. मला माहिती तुमच्याकडून गुडघे नसन टेक नाही येत, खुर्चीवर बसा आणि प्रभूला म्हणा उपवास प्रार्थना, 3 दिवसाची उपवास प्रार्थना करतो, मला ते अभिषेक दे. तुमच्या घरामध्ये अभिषेक उतरून येईल. हालेलुया. आणि ते अभिषेक रिअल अनॉइंटिंग आहे. काय आहे? रिअल अनॉइंटिंग. त्याच्यात कधी भेदभाव नसतो, त्याच्यात कधी चेंजेस नसतं, कधी त्याच्यामध्ये मिक्स नाही. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? बायबल या ठिकाणी तेच सांगतो. आणि येशूचा अभिषेक, प्रेज द लॉर्ड. आणि येशूला शोधायचंय, आणि येशूला शोधण्यासाठी माझे प्रिय भाऊ बहिणींनी मी तुम्हाला सत्य कळवत आहे, इकडे तिकडे पळू नका. दर रविवारी तुमच्या सेवकासमोर, तुमच्या पास्टर सोबत फेथफुल राहा आणि घरी जाऊन 6 दिवस वचन वाचा, प्रार्थना करा आणि परमेश्वराला म्हणा तुझी उपस्थिती पाहिजे. मी तुम्हाला गॅरंटी देतो, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. तुम्ही फक्त प्रभूला म्हणा मला घरी जाऊन प्रार्थना करा आणि म्हणा प्रभू मी 2 तास तुझ्याकडे प्रार्थना करा, मला ते उपस्थिती दे. मी तुम्हाला सांगतो तुमच्या डोळ्यातून पाणी निघेल आणि तुम्ही रडायला सुरुवात करणार. तेच एक तुम्हाला साईन आहे की प्रभूचा आत्मा तुम्हाला स्पर्श करत आहे. हालेलुया. तुमचं दुःख, तुमचं क्लेश, तुमची परिस्थिती, तुमचं प्रॉब्लेम सगळं काही सोडून जाणार. कोणता सेवक नाही. या ठिकाणी काय झालं? मोशेनी 70 लोकांवर हात ठेवला, पण 70 लोकांवर ते अभिषेक फक्त 1च दिवस टिकला. किती दिवस टिकला? 1 दिवस. पण येशू म्हणतो मी येण्यापर्यंत तुझ्यामध्ये ते राहील. कोण येण्यापर्यंत? म्हणा येशू येण्यापर्यंत. येशू येण्यापर्यंत तो तुमच्या बरोबर आहे. ते अभिषेक मी आता जसं बोलत आहे, मला त्याची उपस्थिती जाणवते. हे सत्य आहे, कारण येशू हे सत्य आहे. हालेलुया. मी म्हणत नाही का जे या भारत देशामध्ये, ह्या देशामध्ये जे जे सेवक लोक आहेत ते चुकीचे, मी असं म्हणत नाही. पण त्यांना देवाने ते अभिषेक दिले, त्यांच्या कष्टाने, त्यांच्या संकटातून, त्यांच्या परिस्थितीतून त्यांनी ते मिळवलेलं आहे. तसं तुम्हाला मिळावं लागेल. तुम्ही जाऊन लोकांकडे भीक मागू नका मला तुझा अभिषेक दे. नाही, मी मागेन, मी देवाकडे प्रार्थना करेन, मला येशूचा अभिषेक पाहिजे. कोणा व्यक्तीचा अभिषेक नका घेऊ. हालेलुया. तुम्ही म्हणता मला पास्टर योगेशचा अभिषेक पाहिजे. मिळन, पण एका क्षणासाठी, फक्त 1 दिवसासाठी, परत नाही मिळणार. कारण वचन सांगतं माझी शांती तुला जाईल, पण ते योग्य असेल तर येईल, नाही तर ती वापस येऊन जाईल. तसंच आहे माझ्या प्रियांनो. प्रभू आज तुम्हाला म्हणत आहे देवाचा अभिषेक शोधा. हालेलुया. हे वचनाचा अर्थ हेच आहे, मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढो तो पाओगे, और खटखटाएंगे तो कहाँ जाने के? हम लोग कहाँ जाते खटखटाने के लिए? भरपूर ठिकाणी आम्ही जातो ना. हे पवित्र आत्म्याने मला शिकवले. मला कोणा व्यक्तीबद्दल वाईट बोलायचं नाही किंवा कोणा व्यक्तीबद्दल नाही, पण हे सत्य आहे. मला देवचो बाप मला काल काय बोलला माहितीये? मला म्हटलं माझ्या मुला, माझ्या लोकांना सांग त्या चुकीचे मार्गाने चालले ते, चुकीच्या ठिकाणी चालले ते. प्रेज द लॉर्ड.
तुम्हाला देव पाहिजे नसेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि या ठिकाणी जेव्हा आपण पाहिलं माझ्या प्रियांनो, तर पवित्र शास्त्र सांगतं पहिलं धार्मिकता शोध, म्हणजे जग आणि जगातल्या गोष्टी तुझ्या पाठीमागे येतील. कोण म्हणतं? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. मग आपण धार्मिकता का नाही शोधत? आपण कुठं शोधतो? धार्मिक कोण आहे? येशू आहे ना. हे वचन बी तुम्हाला समजलं पाहिजे. येशू म्हणतो पहिलं धार्मिकता शोध, म्हणजे जग आणि जगातल्या गोष्टी तुला मिळेल. अहो बाबा, आम्ही येशूला शोधायचं बाजूला राहिलो, आम्ही दुसरीकडे पळतो का नाही? मोठ्या मोठ्या मीटिंग होत्या पुण्या सिटीमध्ये, अनेक भागामध्ये मोठ्या मोठ्या मीटिंग होत्या, आपण तिकडे पळतो. काय मिळतं? एक दिवसासाठी आनंद, दुसऱ्या दिवशी परत चाललं ABCD. होतं का नाही मला सांगा तुम्ही? पण ज्यावेळेस तुम्ही हे रोज बायबल वाचलं घरी, रोज तुम्ही मनावर घेतलं का मी 3 तास बायबल वाचणार किंवा मी 1 तास बायबल वाचणार, पहिलं मी उत्पत्तीपासून चालू करणार, मग मी नवीन करारामध्ये जाणार आणि मग मी स्तोत्र वाचणार, असं कंटिन्यू तुम्ही वाचायला लागलं, पवित्र आत्मा तुम्हाला घरात टच करेन. हालेलुया. तुम्हाला कोणा व्यक्तीकडे जायची गरज नाहीये, तुम्हाला येशूकडे जायची गरज, आणि येशू तुमचा मार्गदर्शन आहे. येशू तुमचा सत्य आणि मार्ग आणि सत्य जीवन आहे. हालेलुया. मी तुम्हाला दुःख देत नाही किंवा मी तुम्हाला वाईट बोलत नाही, पण तुम्हाला सत्य कळवत आहे का तुम्हाला येशूची गरज आहे. आताच्या काळात तर येशूची गरज आहे. तुमचे पैसे चुकीच्या ठिकाणी घालू नका, येशूकर या आणि येशूला म्हणा की या पैशाचा उपयोग मी काय करू, मला मार्गदर्शन घे. देवाचं वचन तुमच्या संगती रोज आणि रोज बोलन का नाही? हॅलो. हे फक्त ह्या सोसायटीमध्ये तुम्हाला भेटणार नाही देवाचं वचन ऐकण्यासाठी. बाहेर तुम्हाला म्हणते टच पडला, धल झाला, हे झालं ते झालं. नाही, मी फक्त वचनाचे प्रचार करत आहे, कारण मला माहिती आहे वचन शेवटपर्यंत टिकणार आहे. हालेलुया. आणि असं दिवस येतील, मग त्यानंतर ज्यावेळेस दिवस असे येतील का मग दुष्काळ पडतील. कोणचा? वचनाचा दुष्काळ पडतील. जे तुमच्या वयामध्ये लिहून ठेवलेले आहे ते पण ऑटोमॅटिक बुजल्या जातील, आणि मग तुम्ही म्हणताय कुठं पळू आता. म्हणून आत्ताच पळायचं थांबा. पळण्याचं काय? तुमच्यामध्ये कोणाचा आत्मा आहे? कोणाचा आत्मा आहे? मोठ्याने बोला, कोणाचा आत्मा आहे? हा, मग तुम्ही का पळता? कारण का माहितीये, तुमच्यात येशूचा आत्मा नाही. येशू कधीच पळाला नाही कोणाकर. पळाला का येशू कोणाकर? हा, पळाला कोणी येशू कोणाकर? नाही. येशूच्या मागे लोक येत होते, करत होता. त्याच देवाचं जे दरवर्षी जे काय म्हणते त्याला, जे हंगाम होतं, त्या हंगाम मधलं देवाला न, त्यानंतर त्याच्या मनामध्ये असं आलं का माझ्या भावाला मी मारून टाकलं. देवाने त्याला काय केलं का तू सगळ्या जगामध्ये भटकशील आणि जो तुला मारेन त्याला मी मारेन. म्हणून आजपर्यंत भटकत आहे, आणि जो लोक भटकत आहे ना, या चर्चला त्या चर्चला त्याच्या, तुमच्यामध्ये येशूचा आत्माने तुमच्यामध्ये कायनचा आत्मा काम करत आहे. हालेलुया. समजतं का नाही? कोणाचा आत्मा काम करत आहे? कायन. आणि कायन काय करतो? हत्या पण याच्याबद्दल सांग, त्याच्याबद्दल सांग, नाही मग तो पास्टर चांगलाय, नाही मग तो सेवक चांगलाय, नाही मग ती मला व्यवस्थित वाटली नाही. कोण आहे? कायनचा आत्मा. कोणाचा आत्मा? येशूचा आत्मा कोणाची निंदा करतो? येशूचा आत्मा कोणाचे वाईट करतो? येशूचा आत्मा कोणाच्या घरी जातो? नाही माझ्या प्रियानो. येशूचा आत्मा तो म्हणतो उठ आणि बस आणि प्रार्थना कर, मी तुला शिकवेन. हालेलुया. संभारी हालेलुया. येशूचा आत्मा तुम्हाला चालवत आहे, आणि येशूच्या आत्म्याने तुम्हाला आणि मला चालायचंय, कायनच्या आत्म्याने नाही. कायनचा आत्मा हत्या करणारा, कायनचा आत्मा हा देवाच्या विरुद्ध चालणारा, कायनचा आत्मा हा चुकीच्या गोष्टी करणारा. आम्हाला नको कायनचा आत्मा. आत्महत्या करणारा आत्मा माहिती का कोण आहे? बायबल मधला एक व्यक्ती यहुदा. एखाद्याने आत्महत्या केला, यहुदाचा आत्मा घुसला त्याच्यामध्ये. हालेलुया. अहो, येशूचा आत्म्याला घुसून द्या आतमध्ये आपल्या, त्याला एंट्री करायला संधी द्या, आणि त्याला म्हणा चल बस. एखादा व्यक्ती दारू पितो, कोणाचा आत्मा येतो? कोणाचा आत्मा? एखादा बहीण जेव्हा दारू सिगरेट प्यायला, कोणाचा आत्मा येतो? येशूचा आत्मा सिगरेट प्यायला सांगतो आणि प्रार्थना करतो, ओ प्रभू धन्यवाद, प्रभू धन्यवाद. प्रार्थना बी करते आणि सिगरेटही पेटी, दारू पेटी. बाई मग येशूचा आत्मा नाही. तुझ्यामध्ये कोणाचा आत्मा माहिती का? नाही, इजबेलचा आत्मा काम करत आहे. हालेलुया. एका राजाची बायको आहे आणि ती इजबेलचा आत्मा काम करत म्हणतोय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. याद रखना, आप तुम्हाला आणि मला हे कोण, मला हे शिकवणारा कोणी व्यक्ती नाहीये. हे बायबल मला शिकवतं. मी रोज बसतो त्याच्यासोबत, रोज बायबल वाचतो आणि त्याचा उपस्थिती मला येते आणि तो मला शिकवतो. पाहिजे बायबलचं वचन मी तुम्हाला काढून दाखवतो. हालेलुया. त्याची महान उपस्थिती मला जाणवत आहे. हालेलुया. हा, पहिलं यव्हान त्याचा पहिलं यव्हानाचं पत्र 2 अध्याय 27 वचन तुम्हाला कोणाचा अभिषेक शिकवतो? यव्हानाचं पत्र त्याचा 2 अध्याय 27 वचन काढा प्लीज लवकर. हा, यव्हानाचं पहिलं पत्र 2 अध्याय 27 वचन तुम्हाविषयी म्हणावे तर त्याच्याकडून म्हणजे कोण? येशू करून म्हणा, येशू करून. हा, पुढे कोणाकोण अभिषेक झालेला आहे? येशू करून. योहान म्हणतो, योहान जो आहे, योहान म्हणतो त्याच्याकडून मला अभिषेक झाला, येशूकडून अभिषेक झालाय. पुढे तो तू कोणामध्ये राहतो? आपल्यामध्ये राहतो. माझ्या प्रियांनो, मोशेचा अभिषेक राहतो आपल्यामध्ये? नाही. आणि सेवकांचा अभिषेक राहतो? नाही. येशूचा अभिषेक राहतो. पुढे काय सांगतं? तेव्हा तुम्हाला कोणाचीही गरज नाहीये शिकवण्याची. पुढे त्याचा अभिषेक तो सत्य आहे. खोटा आहे का त्याचा अभिषेक? एक दिवसासाठी टिकन का? नाही, तो युगानुयुग टिकन त्याचा अभिषेक. पुढे त्याचा खोटा नाहीये त्याचा अभिषेक. पुढे सर्व गोष्टीविषयी शिकवतो त्याचप्रमाणे आणि त्याने प्रमाणे शिकवल्याप्रमाणे. हालेलुया. कोणामध्ये राहा? येशूमध्ये. हालेलुया. कोणामध्ये राहायचं सांगितलं? येशूमध्ये. कोणाचा अभिषेक मला शिकवतो? येशूच. मग येशूचा अभिषेक दारू प्यायला शिकवेन, येशूचा अभिषेक सिगरेट प्यायला शिकवेन, येशूचा अभिषेक शिव्या गायला शिकवेन, येशूचा अभिषेक वाईट गोष्टी बोलायला शिकवेन, येशूचा अभिषेक चुकीच्या गोष्टी करायला शिकवेन, येशूचा अभिषेक व्यभिचार करायला शिकवेन, येशूचा अभिषेक कोणाचा वाईट करायला शिकवेन नाही. हालेलुया. मग कोणाचा आत्मा चालवते हे तुम्हाला चेक करावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे बघा, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची. मी काल वचन वाचलं. देवाच्या सेवकांना वेगवेगळ्या प्रकारचा अनॉइंटिंग वेगवेगळ्या प्रकारचं दिलेलं आहे. ते त्यांची सेवा आहे आणि देवाची सेवा आहे. पण तुम्हाला आणि मला काय दिलेलं आहे? तुम्हाला आणि मला हा एक व्यक्ती दिलाय, त्याचं नाव आहे येशू. हालेलुया. त्याला येशूच्या हा अधीन राहायचं शिकायचंय आपल्याला. कोणाच्या? हॅलो, समजतं मी काय म्हणतो? आणि माझ्या प्रियांनो, परमेश्वराचं वचन आपल्या संगती बोलत आहे आज. येशूचं सामर्थ्य कोणा हा व्यक्तीमध्ये नाही, म्हणजे पास्टर, ब्रदर, सिस्टर याकडे नाही. आहे का येशूकरचं सामर्थ्य? आता तुम्ही समजा म्हटले नाही मला येशूचं सामर्थ्य पाहिजे, तुमच्याकडे येशूचं सामर्थ्य आहे का? माझ्याकडे तर नाही बाबा येशूचं सामर्थ्य. मग येशूचं, कारण मला येशूने मला त्याचं सामर्थ्य दिलंय रे. मी कसं काय घेईन? समजतं का नाही तुम्हाला? माझ्याकडे का ते अथॉरिटी येशूचं सामर्थ्य? येशूचं सामर्थ्य कोणाकडे असणार? येशूकडेच असणार ना. हॅलो, समजतं का नाही? येशूचं सामर्थ्य येशूकडेच असणार. मग तुम्ही काय इकडे तिकडे पळता आणि म्हणता पास्टर प्लीज प्रार्थना करा ना, येशूचं सामर्थ्य माझ्यावर येईल. भाऊ, त्याला कसं काय अधिकार राहील? त्या दासाला कसं काय अधिकार राहील? भाऊ, येशूकडे जा ना मागायला. समजतं का नाही? कोणाकडे जायचं? हा, एक्झाम्पल आपल्या इथं आता विनोद ब्रदर आहे. विनोद ब्रदर एक सामर्थ्य आहे, ठीक आहे. आणि विनोद ब्रदरला हा प्रत्येक व्यक्ती जाणवतो, प्रत्येक व्यक्ती माहिती का हा बाबा ह्या व्यक्तीकर पॉवर आहे. आणि मी दुसऱ्याकडे गेलो आणि म्हटलं मला विनोद ब्रदरचा पॉवर पाहिजे, देईन का कोणी? हा, चला अजून एक एक्झाम्पल अजून देतो तुम्हाला. ही लाईट आहे, ह्या लाईट मध्ये जे पॉवर येतो कुठून येतो? मेन जिथं येतं, ठीक आहे. आता तिथलं जे मेन आहे ते कुठलं आहे ते मला नाव नाही माहिती, पण ठीक आहे ते नाव. आता हे सगळ्यांना पॉवर मिळतो, हे पॉवर कुठून? सगळ्या जगाला मिळतं, बरोबर आहे.
मिळतं ना. आता हे पॉवर कुठे, जे एक्स वाय जे बी नाव असेल ते, हा, पण मला कुठे जावं लागेल त्या पॉवरला शोधण्यासाठी? ज्या ठिकाणी येते पॉवर, जिथनं मेन येत आहे, त्याचप्रमाणे तुम्ही इकडे तिकडे पळू नका. मेन कुठे आहे? येशू आहे. हालेलुया. मेन कोण आहे? येशू आहे. येशू कर जात तुम्हाला पॉवर देईन, येशू कर जाते तुम्हाला सामर्थ्य देईन, येशू कर जाते तुम्हाला अनॉइंटिंग देईन. आणि ते अनॉइंटिंग कोणचं असं माहितीये का? विदाउट 1 रुपया न घेता. प्रेज द लॉर्ड. कसं? 1 रुपया न घेता तो तुम्हाला इथं बसून तुम्हाला देईन. आजचा दिवस आहे. आज तुम्ही प्रार्थना करा आणि म्हणा, प्रभू तुझा अभिषेक पाहिजे, पवित्र आत्मा उतरून येईन तुमच्यावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समबडी हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? मग माझ्या प्रियांनो, मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगू इच्छितो. ज्यावेळेस आपण बायबल या ठिकाणी सांगतो की येशू ह्यो एक सामर्थ्य आहे, येशू हे आपला आहे, तुम्हाला आणि मला. हालेलुया. पॉल नावाचा एक सेवक होता. तो कोणावर अत्याचार करत होता माहिती? कोणाला? कोणावर अत्याचार करत होता? बिलीवर लोकांवर. पॉल, बायबल मधला पॉल, काय करण्यात आलं माहिती? ज्यावेळेस तो पेट्रोला पकडायला चालले, पॉल नावाचा एक व्यक्ती होता, तो मिनिस्ट्रीला, तो सेवकांना त्रास देत होता. आणि ज्यावेळेस त्याला पत्र मिळालं, ते पत्र घेऊन त्यांनी काय केलं? पेत्राला पकडण्यासाठी निघाला. आणि त्यानंतर देवाचा प्रकाश त्याच्याकडे उतरला. प्रकाश उतरला येशूचा. त्यानंतर त्याचे डोळे आंधळे झाले. आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं माहिती? प्रार्थना करू लागला. प्रार्थना करताना एक हनन्या नावाचा एक सेवक तिथं आला. आता पॉल वर हनन्याचा अभिषेक होतो का? नाही. हनन्या एक देवाचा दास होता, एक सेवक होता, पण त्याचा अभिषेक नाही आला. फक्त आरोग्य. आज तुम्हाला मी मागतो, तुम्ही अनेक चर्चेस मध्ये जा, फक्त आरोग्य मिळेल पण अभिषेक नाही मिळणार. अभिषेक फक्त एकच व्यक्ती देऊ शकतो, त्याचं नाव आहे येशू. पॉलला काय झालं? पॉलला दिसाना मग. आणि ज्यावेळेस पॉल प्रार्थना करतो, परमेश्वराने हनन्याला सांगितलं, हनन्या नीट नावाच्या रस्त्यावर जा. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर पॉल नावाचा शाऊलचा पॉल त्याच्याकडे जाऊन शाऊलला सांग का परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले. तो म्हटला, हनन्या म्हटला, परमेश्वरा, त्या शाऊलने आपल्या लोकांना खूप त्रास दिलाय आणि तू जाऊन आम्हाला प्रार्थना करायला लावतो. मी तुला सांगतो ना, जा. गेल्याच्या नंतर त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याच्या डोळ्यातून जी खपली होती ती खाली पडली आणि त्याला स्पष्ट दिसू लागलं. आता हे कोणी बरं केलं? हनन्या नाही. हनन्याने हात ठेवला, बरा झाला. म्हणजे अभिषेक त्याच्यावर होता, चिन्ह चमत्काराचं. पण आता पुढे अभिषेक कोणाचं चालवणार? हनन्याचं नाही, खुद्द येशूचं. हालेलुया. आणि शाऊलचा पाऊल झाला आणि तो पूर्ण जग त्याने ही आलटपलट करून टाकलं. कोणामुळे केलं? येशूच्या सामर्थ्याने. हालेलुया. कोणाचा अभिषेक आपल्याला हा समृद्धी देऊ शकत नाही? येशूचा अभिषेक पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही म्हणता या पास्टर, त्या सेवक, त्या ब्रदर, त्यांचा हात ठेवण्याचं काही मिळणार नाही तुम्हाला आज घरी जाऊन प्रार्थना करा. हे बाइबल स्पष्ट सांगतो, मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढो तो पाओगे, और खटखटाएगे तो स्वर्ग में जो अभिषेक है, जो अनॉइंटिंग है, वो तुम्हारे ऊपर आएगा. 2015 ची गोष्ट तुम्हाला सांगतो. कॅम्प एरियामध्ये मी राहत होतो. एक 2,500 मी जॉब करत होतो. खांद्यावर माझे नेस कॉफी होती. 2015 ची मी बोलत आहे. 2015 मध्ये मी कॅम्प एरियामध्ये राहत होतो आणि मी एक 2,500 जॉब करत होतो. माझ्या खांद्यावर नेस कॉफीचं एक ते जे भांड होतं ते मी घेऊन लोकांना विकत होतो, चहा, कॉफी. त्यानंतर 12 वाजले रात्री, 12 ते 3 मी त्याच साहेबांच्या ऑफिसमध्ये गुडघे टेकून मी प्रार्थना करत होतो. एक दिवशी मी देवाला म्हटलं, मला जे स्वर्गात तुझ्याकडे जेवढं अभिषेक आहे तेवढं मला दे. प्रभू म्हटला, ठीक आहे, मी देतो.
मी बघितलं, मी 3 वाजता गुडघ्यावर होतो आणि मी बघितलं त्याने ते अभिषेक माझ्यावर ओतल्यानंतर मी जागेवर थांबू नाही शकलो माझ्या प्रियानं. मी ह्या भिंतीला टक्कर मार, त्या भिंतीला टक्कर मार, समोर टक्कर मार. मी शेवट गुडघे टेकलं, म्हटलं बस तुला जेवढं द्यायचं तेवढं मला दे, पण मी तुझ्याकडे ही प्रार्थना करते का तुझा अभिषेक मला पाहिजे. मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढो तो पाओगे, और खटखटाएगे तो स्वर्ग में जो अभिषेक है वो तुम्हारे लिए खुल जाएगा. हालेलुया. आणि आजपर्यंत मी त्या अभिषेकामध्ये चालत आहे. मला संकट आलं, मी नाही म्हणत नाही, परिस्थिती माझ्यामध्ये डाऊन झाली, पण मी उभं राहिलो. मी कोणासंगती उभं राहिलो? कोणा सेवकाबरोबर नाही, येशू बरोबर उभं राहिलो. हालेलुया. आणि देवा सांगतील आज मी माझ्या स्वतःच्या चर्चमध्ये उभा आहे का येशूनी मला, मी कोणाचा अभिषेकाचा ऐकून चाललो? जे मला अभिषेक शिकवतो त्याचा मी ऐकतो. मला शिकवण्याची गरज पडत नाहीये. मी रोज ज्यावेळेस मी बायबल वाचतो मला पवित्र आत्मा शिकवत असतो. हालेलुया. आज हे संदेश मी असाच होऊन नाही आणत, मला देव देतो रोज आणि रोज मला देत असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मला माहिती आहे की हे संदेशच्या द्वारा अनेकांना पटत असं, अनेक लोकांना, म्हणून तर परमेश्वराने तुम्हाला आणि तुम्हाला माझ्याकडे पाठवतो. या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही पाहिलं माझ्या प्रियांनो, तर योहानाचं पहिलं पत्र 2 अध्याय 20 वचन क्विकली घ्या. दुसरा अध्याय 20 वचन. योहानाचं पहिलं पत्र 2 अध्याय 20 वचन. जो पवित्र पुरुष त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे. कोणाकडून झालेला आहे? माझ्या प्रियांनो प्लीज ऐकून घ्या. कोणाकडून झालेलं आहे? पवित्र पुरुष. कोण आहे? येशू पवित्र पुरुष आहे ना. त्याच्याकडून कोणाकडून अभिषेक कोणाकडून व्हायला पाहिजे? बरोबर आहे ना. मग सेवकाकडून झाला पाहिजे का? नाही, चुकीचं आहे. कारण जो पवित्र पुरुष आहे त्याच्याकडूनच ते अभिषेक झाला पाहिजे. आणि पवित्र पुरुष कोण आहे? बाळासाहेब येशू आहे. आणि तो आपल्याला अभिषेक देतो, तो आपल्याला चालवतो. तर मग मी आणि तुम्ही त्याच्याकडेच मागितलं पाहिजे. कोणाकडे? येशू कर. हालेलुया. पुढे काय सांगतं? म्हणून तुम्हा सर्वांना ज्ञान आहे. हा, ज्ञान कोण देतं? नीतिसूत्र त्याचा 2 अध्याय, आय थिंक मला तो 2रं वचन. ज्ञान परमेश्वर देतो. कोण देतं? सेवक देणार, मी देणार. मी तुम्हाला देऊ शकत नाही. माझ्याकडे अभिषेक नाही, काही नाही, मी देऊ नाही शकत. कारण येशूचा अभिषेक मला देवाकडून मागावं लागतं. मी स्वतः जातो. तुम्हाला आणि मलाही येशू कर. फक्त मी तुम्हाला जे देवाकडून आलेलं वचन तुम्हाला सांगू शकतो, तुम्ही ते ग्रहण करायचं आणि प्रभूकर प्रार्थना करून म्हणायचं, प्रभू तुझं वचन सांगतं मला अभिषेक तू दे. समजतं मी काय म्हणतो? त्याच्यामध्ये 27 वचन वाचा. पहिले योहान त्याचा 2 अध्याय 27 वचन. तुमचा विषय म्हणावा असेल तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला. कोणाकडून झालाय मग अभिषेक माझा? येशू कोण? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो. इपिस्करास त्याचा 4था अध्याय आणि त्याचा 13व वचन वाचा. बघा काय या ठिकाणी परमेश्वर खुद्द, मी तुम्हाला खरंच सांगतो, देवाचं वचन सांगतो, आज तुम्ही हे वचन घेऊन लोकांपर्यंत पोहोचा आणि म्हणा का तू इकडे तिकडे जाऊ नको, गुडघ्यात एक आणि येशू कर प्रार्थना कर. 4:13 बघा. इपिस्करास 4:13. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व सत्यसंबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या. नाही. इपिस्करास 4:13. जो मला सामर्थ्य देतो त्याच्या ठाई सर्व काय करण्यासाठी मी समर्थ आहे. सॉरी एपीएस नाही, फिलिपिन 4:13. सॉरी. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून म्हणजे येशू करून सर्व काही करावा शक्तिमान आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाकडून? हॅलो, कोणाकडून? येशूचं सामर्थ्य ज्यावेळी येईन माझ्यामध्ये, मी शक्तिमान होईन, ताकदवार होईन, मजबूत होईन. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय म्हणतो? आता एक वचन अजून घेऊ. प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय आणि 4थं वचन.
प्रेषितांची कृत्य त्याचा पहिला अध्याय आणि 4थं वचन. खूप सुंदर परमेश्वर या ठिकाणी बोलत आहे आपल्यासोबत. प्रेषितांची कृत्य त्याचा पहिला अध्याय 4थं वचन. तो व ते एकत्र जमले हा, आता या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या 12 शिष्यांना काय सांगतो की तुम्ही एकत्र जमा. कुठे जमा? एकत्र जमा. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो पहा इथं. त्याने त्यांना आज्ञा केली की हा, म्हणजे त्याने म्हणजे कोण? येशूने. म्हणा येशूने. येशूने आज्ञा केली का? यरूशलेम सोडून जाऊ नका. कोणचं सोडून जायचं नाही? हा, तुम्ही लोक प्रत्येक भाऊ बहिणींना जे जे पाहतो ना आपण चर्च सोडून जातो. हालेलुया. जाते का नाही? चर्च सोडून जातो. नाही, आज आम्हाला पटत नाही पास्टरचं, आम्ही दुसरीकडे जाणार. तुम्ही देवाची आज्ञा मोडत आहे. मी नाही सांगत, बायबल सांगतं. काय सांगतो? तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका. तर पित्याने देव केलेल्या हा, पिताने म्हणजे स्वर्गातला जो पिता आहे त्याने देऊन केलेल्या ज्या देणग्याविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे जे काही येशू ख्रिस्त म्हणतो माझ्याकडून जे तुम्ही ऐकलेले आहे तिची वाट पहा. हा, काय करायची? हॅलो, काय करायची? म्हणा वाट पाहायची. मला अभिषेकाची वाट बघायची. आज नाही मिळाली प्रार्थना करा, उद्या नाही मिळाली प्रार्थना करा, परवा नाही मिळाली प्रार्थना करा. प्रार्थना करत राहा, प्रभू तुझा अभिषेक पाहिजे, तुझा अभिषेक पाहिजे, तुझा अभिषेक पाहिजे. वाट बघा त्याच्या अभिषेकाची. इकडे तिकडे जाऊ नका. थँक्यू जीज. देवाचा आत्मा मला आता सांगत आहे, माझी वाट बघायची गरज नाही, तुम्ही हाक मारा म्हणजे मी तुला उत्तर देईन. हो जीज. देवाचा आत्मा मला आता सांगत आहे का? तो म्हणतो मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. वाट बघायची गरज नाही, तू फक्त मला हाक मार, कारण तुझा आवाज ऐकण्यासाठी मी तरसलेले आहे. हालेलुया. येशू तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपल्याला अशी सवय लागलेली आहे मानवाला याच्याकर जा, तुम्ही हात ठेवा आम्हाला अभिषेक द्या, तुम्ही हात ठेवा आम्हाला अभिषेक द्या, तुम्ही सेवा नाही. तुम्हाला आता गरज आहे, तुम्ही आता भरा, तुम्ही प्रार्थना करा. नाही, वेळ काढा ना. मी मान्य आहे तुम्हाला जॉब आहे, तुम्ही बिझनेस करत आहे, पण 1 तास तर देवाला वेळ काढा. 1 तास, अर्धा तास बायबल आणि अर्धा तास देवाकर प्रार्थना कर. प्रभू तुझा अभिषेक दे, प्रभू तुझा अभिषेक दे, प्रभू तुझा अभिषेक दे. पाहतो अभिषेक तुम्हाला देईन. हालेलुया. ओ जीसस. त्याची उपस्थिती स्ट्रॉंगली या ठिकाणी. पुढे काय सांगतं? नाही, आपण 8 वचनामध्ये जाऊ. हे झालं का? 8वं वचन जाऊ. बघा 8व्या वचनामध्ये काय घडणं बघा. त्यांनी वेट केलं. त्यांनी काय केलं? वाट बघितली, थांबले ते. आपण लोक वाट बघत नाहीये. पास्टर आज नाही ना माझी प्रार्थना, मी वर्षानुवर्ष चर्चला येते ना पास्टर, अजून माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत. प्रभूंनी तुला सांगितलं ना वाट बघ. हालेलुया. प्रभू सांगतो ना तुला वाट बघ. पास्टर मला मूल बाळ नाही ना लवकर, कधी होईल? प्रभू म्हणतो वाट बघ ना. साराला 90 वर्षांनी दिलं, तुला नाही देणार का? मी जिवंत परमेश्वर, मी काय दगडाचा देव आहे का? मेलेला देव आहे का? नाही ना, देईन ना. वाट बघ. पण तुझ्या वाट बघण्यामध्ये मला विश्वास वाटाना. समजतंय मी काय? तुझ्या वाट बघण्यामध्ये मला विश्वास. आणि एखादा व्यक्ती, भाऊ किंवा बहीण म्हणते पास्टर आम्ही किती दिवस प्रार्थना करतो, घर बदलतच नाहीये. बाई वाट बघ ना. देव तुला बदलन तर बंगल्यातच ठेवून जाईल. वाट बघ ना. धीराला फळ आहे काय म्हणता ना, धीराचं काय, धीराने काहीतरी म्हणता ना, धीराचं काय फळ आहे? प्रभूकर काय म्हणतात ते? प्रभूकर अंधारे नाही हा, काहीतरी असं आहे म्हणतात का, आता आठवत नाही मला. प्रेज द लॉर्ड. आपल्याला वाट बघायचंय. देवानी सांगितले वाट बघा ना. जिस दिन प्रभु यीशु मसीह जब बादल पे आएगा तब क्या करेंगे? मग तेव्हा म्हणजे प्रभू वाचा ना मला, मला घे ना, मला घे ना. हालेलुया. एखादा आपण जेव्हाच बघतो, समजा एखादा गर्दी असली आणि गर्दीमध्ये ओळखीचं, कसा आहे भाऊ दादा, कसा आहे, मला घे ना पुढं, मला पुढं घे ना. तिथं ओळख नाही, तिथं वाट बघणार आहे. हालेलुया. माझा मित्र आहे. अरे आपली लाईन आता गरज नाही लाईन लावायची, आपल्याला इथं लावा लागेल. कुठं? हे शुगर लाईन लावा लागेल भाऊ. ती काय राशनची लाईन नाहीये, ती काही कोविड-19ची लस घेण्यासाठी नाहीये, ती जीवनाची लाईन आहे.
आनंद कालची लाईन आहे, स्वर्गाची लाईन आहे. त्याच्यासाठी तुला वेट करावं लागणार आहे आणि त्यासाठी तुला पवित्रतामध्ये चालावं लागणार आहे. तिथं सल्ला, तिथं काय म्हणतात त्याला, वशिला, मी लय भारी, तू लय भारी, सेम न्याय. हालेलुया. मग प्रभू मी इतक्या सेवा केली, घरोघरी गेले, एवढे चर्चेस केले. पहिली गोष्ट ते लोक म्हणतील, पास प्रभू जसे मी जन्मले ना, जसं येशू मला कळाला, मी बाप्तिस्मा घेतला, मी सगळे भारतातले चर्च फिरून आले. भाऊ बी म्हणे, प्रभू आम्ही सगळं फिरून आलो. आणि मग एकच येशूचं एक वचन देईल, आणि ते वचन कोणचं माहिती का? मी तुला ओळखत नाही. प्रभूजी आम्ही तुझ्या नावाने भूते काढले, तुझ्या नावाने छिन्न चमत्कार केले, तुझ्या नावाने आम्ही संदेश दिला. भाव दिला खरा, पण तू भेटलाच नाही मला, तू माझ्याकडे आलाच नाही. तू कोणाकडे गेला? माझ्या सेवकांकडे गेला. माझ्याकडे यायचं तू सेवकांकडे गेला. मोठे मोठे अरे हो भारी सेवक आहे, तो भारी सेवक आहे. भाऊ ते तुला सार्वकालिक जीवन देणार नाही, येशू तुला सार्वकालिक जीवन देणार आहे. समजतं का नाही? प्रेज द लॉर्ड. वाट बघायची. हालेलुया. ज्यावेळेस अंकल देव जो बाप येईन ना, त्यावेळेस तो तुम्हाला ना, अरे हा हे जोडपं माझ्यासाठी वाट बघत होता, रॅप्चर मध्ये उचलला जाणार. हालेलुया. तुम्ही वाट बघत नाही प्रभूची, तुम्हाला देवाची वाट बघायची. आज रात्र येशूची वाट बघा. तो तुमच्या रूम मध्ये येईल, तुमच्या बेडवर येईल. झोपू नका. 1 तास तर बायबल वाचा, अर्धा तास बायबल वाचा आणि प्रार्थना करा. म्हणा, प्रभू तुझी वाट बघत आहे, कधी येशील माझ्या बेडवर, कधी येशील माझ्या जागेवर, कधी येशील मला भेटायला. हालेलुया. एखाद्याचे बहीण किंवा भाऊ म्हटले, ताई तू कधी येते मला भेटायला? मला आठवण आली, मी काल स्वप्न बघितलं तुझ्याबद्दल. हो का? येते ना. मग चांगलं बनवून ठेवते तुझ्यासाठी 5 पक्वानं, बरोबर आहे की नाही? पण ज्यावेळेस प्रभू मला तुझी आठवण आली, तू कधी येतो? मी पण तुझ्यासाठी 5 पक्वानं बनवून ठेवन. प्रभू म्हणतो प्रगती करण्याच्या पुस्तकात, मी ज्यावेळेस दाराशी आहे आणि दार मी जो कोणी माझ्यासाठी दार उघडं करीन, मी त्याच्या आतमध्ये आणि त्याच्या सोबत मी जेवण. हालेलुया. त्याच्यासारखा कोणी नाहीये, येशू सारखा कोणी नाहीये. हो, सामर्थ्याने भरत आहे मी त्याच्या. माझ्या प्रियांनो, मी म्हणत नाही का नातेवाईक वगैरे जोडू नका, जोडा, पण सगळ्यात नातं म्हणजे येशूच आहे, त्याला जोडून ठेवा. शेवट असं होऊ नये की माझी बायको खाली राहिली तू वर गेला, आणि माझा नवरा खाली राहिला आणि मी वर गेले, असं होऊ नये. 2 बहिणी होत्या, ठीक आहे, तुमच्या मधल्याच कोणीतरी 2 बहिणी होत्या, ठीक आहे. आणि त्या 2 बहिणी चालल्या चर्चला जात होत्या. दर रविवारी चर्चला जाता जाता त्यांनी काय केलं माहिती का? एक बाई जी होती, ती रोज चर्चच्या बाहेर वांग्याची जे काय म्हणतात टोपलं होतं ते भरून ठेवलं होतं आणि विकत होते. दोन्ही बहिणी आनंदाने देवाची आराधना करत होते, उपासनामध्ये होते. आणि त्या 2 बहिणी चालल्या आणि चर्च संपल्यानंतर म्हणले, चला आज ना आपण वांग्याचं भरत करू. काय म्हणते? भरीत करू म्हणे, भरीत. त्यांना काय माहिती तुझंच भरीत होणार आहे. हालेलुया. काय करणार? ह्या 2 बहिणी लय हुशार होत्या, खूप प्रभूमध्ये आराधना, प्रभू धन्यवाद, हालेलुया, स्तुती करेंगे, गाणं गुणे गात आनंदाने होते. गेले 2 बहिणी. एक बहिणीने काय केलं माहिती का? त्या आजी ते माफ करता ते एक गपचीत घेतलं काढून आणि ठेवलं. प्रेज द लॉर्ड. दुसरी बहीण म्हणते, चुकीचं आहे बरं का, हे नको करू असं. चल ना, कुठं समजतं तिला? चल ना, अरे ऐक ना, प्रभू बघत ना. नाही ना, चल ना, जाऊन द्या ना. एक आपल्याला आता कमी होईल, एक टाकू आपण त्याच्यावर अजून चांगलं, आता कमी होईल, एक टाकू आपण त्याच्यावर अजून चांगलं भाजू वगैरे, ठीक आहे. त्या बाईनी खाल्लं, त्या 2 बहिणी गेल्या, त्या 2 बहिणींनी खाल्लं, ठीक आहे. खाल्ल्यानंतर काय करण्यात आलं माझ्या प्रियांसो? एक दिवशी त्या 2 बहिणी मरण पावल्या. एक जी होती ती प्रभूला लय मानणारी होती, ती म्हणजे हे चुकीचं आहे, ती गेली स्वर्गात. आणि तिच्या पाठीमागे ही आली
आणि म्हटले ताईडे मी पण आले तुझ्या पाठीमाग. हा चल म्हणे आपण बघा आज किती आपण धन्य आहे प्रभूचे की आपण स्वर्गात आहे. आणि मोठीवाली किंवा जी काही छोटी किंवा मोठी ती गेली स्वर्गात आणि तिने म्हटले चल ना तू का थांबली, चल ना मी हात देते, चल. हात दिलं तरी पण येईना. आणि का? कारण ते वांग आहे ना तिच्या ओढणीला अडकलं होतं. काय केलं होतं? ते वांग आहे ना तिच्या ओढणीला अडकलं होतं. तूने मेरा भरीत किया ना मैं भी तेरा भरीत करूंगा. काय झालं? ती बहीण म्हटली का? आणि त्यावेळेस त्या बहिणीने म्हटलं प्रभू माझी बहीण बघ ना ती वर येई ना, तिला हात दे ना. प्रभू म्हटलं थांब 2 मिनिटं, स्क्रीन लावते. स्क्रीन लावलं आणि सगळं ते रविवारचं घटना दाखवली. बघ तेव्हा तिच्या ध्यानात आला हा माझ्या बहिणीने वांग घेतलं होतं आणि ते काय केलं तिने चोरलं होतं आणि त्याच वांग्यामुळं ती नरकात गेली आणि तिचं भरीत झालं. हालेलुया. तुम्हाला व्हायचंय भरीत? हालेलुया. चोरी करणं सोडा आजपासून. तुम्ही म्हणशाल काय त्या मावशीला समजतं? नाही, तिला नाही पण देवाला समजतं ना. मला माहित नाही पण देवाचा आत्मा मला हे सांगत आहे तुम्ही चोरी करू नका. मागून घ्या ताई मला एक वांग एक्स्ट्रा देशील का? तुझी इच्छा असेल तर, पण चोरी करू नका कारण तुम्हाला बघणारा येशू स्वर्गात आहे. हो येशू स्वर्गात आहे. त्या वांग्यामुळे तिचं भरीत झालं नरकामध्ये. समजतं? एक बहीण होती, अजून एक सांगतो. ती बहीणला प्रार्थना करणारी, प्रार्थना उपस्थितीमध्ये जाणारी. ती काय म्हणली माहिती का? दर रविवारी प्रार्थनाला जात होते. एक दिवस आपल्या इथलं कोणतं थिएटर असतं ना, पिक्चरचं थिएटर, त्या ठिकाणी ती बसमध्ये बसून चालले. बसमध्ये चालल्याच्या नंतर त्या पोस्टर का तिथं बघितलं काही पोस्टर थोडेसे विचित्र पोस्टर होते. त्या पोस्टर का तिच्या नजर गेली आणि चर्चून आली. दुसऱ्या दिवशी चर्चून आल्याच्या नंतर संध्याकाळी मरण पावली. मरण पावल्यानंतर स्वर्गात गेली. स्वर्गामध्ये घ्यायनाच तिला, स्वर्गामध्ये तिला घ्यायनाच. प्रभूने तिला पिक्चर दाखवला की तू रविवारी प्रार्थना करून आली आणि तुझं जे पिक्चरचं जे काय म्हणतात ते चित्र होतं ते घाणाऱ्या प्रकारचं चित्र होतं आणि तुझं ते मन तिच्याकडे गेला, तू बघितलं आणि तुझ्यामध्ये ते वासनाचा स्पिरिट आला आणि तो तुला मारून टाकला. तू पश्चाताप नाही केला, तू रात्री प्रार्थना नाही केली, तू प्रार्थना न करून झोपली, पश्चाताप नाही केले आणि मरून गेले. आज तू त्याच्यामुळं तू नरकात जाशील. समजतं मी काय म्हणतो? अजून एक गोष्ट सांगून मग आपण वचनात संपवून टाकू. एक व्यक्ती होता हा, आणि भारतामध्ये एक आपला एक मोठं पर्वत आहे ज्याला कैलास पर्वत म्हणतात. त्या पहिल्या कैलास पर्वतावर साधू सुंदर सिंग गेले, चालत गेले. कधी कोणी गेलं नाही अजूनपर्यंत. तिथं गेले आणि चालत गेल्यानंतर काय करण्यात आलं माहितीये? त्या ठिकाणी ही महाऋषी म्हणून एक कैलास भाऊ जो त्या ठिकाणी महाऋषी म्हणून एक भाऊ जो आहे त्या ठिकाणी तो होता. त्या ठिकाणी तो गेला. त्या ठिकाणी तो म्हटला का तू इथं कसं काय? म्हणे मला परमेश्वराने तिथं येशू येण्यापर्यंत मला मंडळीसाठी म्हणजे चर्चसाठी प्रार्थना करायला सांगितले. आणि ज्यावेळेस त्यांनी एक गोष्ट सांगितली साधू सुंदर सिंगला, म्हणले एक व्यक्ती आत्ताच पृथ्वीवर आहे, त्याने आत्ताच क्षमा केली, मरण्याच्या अगोदर क्षमा मागितली, पश्चाताप केला तर स्वर्गात जाईल. आणि एक व्यक्तीने क्षमा नाही मागितली प्रभूकर, आणि तो गेला आणि तो खूप प्रार्थना करणारा व्यक्ती पण क्षमा नाही मागितली. तुम्ही किती प्रार्थना करणारे असो, तुम्ही किती बायबल वाचणारे असो, किती तुम्ही पवित्र असो, पण तुम्ही रोज क्षमा मागितली पाहिजे. कारण तुम्हाला माहिती नाही तुम्ही कोणचा पाप करत आहे. छोटस बी एक म्हणजे सुईचं जे असतं टोक असतं त्याच्यावर बी इतकं बी पाप असेल तर तुम्ही नरकात जाणार. काय केलं त्या ठिकाणी त्यांनी प्रार्थना न करता, आणि त्यावेळेस तो स्वर्गात गेला. तो स्वर्गाचा दरवाजा होता, त्या ठिकाणी पूर्ण लाईट आणि लाईट. तो स्वर्गाच्या दरवाजाच्या आतमध्ये जाऊ नाही शकला. देवदूत म्हणत आहे कम ये बाबा, ये बाळा, खूप तुला धन्य आहे प्रभूच्या राज्यामध्ये, पण येई नसतो. का माहितीये का ज्यावेळेस तो मरण पावला त्यावेळेस नरकातून आवाज आला की प्रभू मला वाचव, आता मी पश्चाताप करतो, मला वाचव.
मी इतकं चांगलं काम केलं, आणि ज्या वेळेस महाऋषी जे परमेश्वराचे जे दास होते त्यांचं नाव जे होतं ते त्या ठिकाणाहून ते आले आणि त्यांनी म्हटलं चल माझ्यासोबत. आणि जे परमेश्वराचे महान जे सेवक होते ते आतमध्ये गेले, पण तो मुलगा आत येत नव्हता. आणि तो म्हणत, अरे बाळा ये ना, ये आपण येशू सोबत आपण बोलू. नाही आला. येशू ख्रिस्त तिथं आला आणि येशू ख्रिस्त म्हणला, माझ्या बाळा तो नाही येणार. म्हणे का? कारण तो पश्चाताप न करता आला. म्हणे कसं काय प्रभू? तो खूप मानणार आहे, देवावर भरोसा विश्वास ठेवणार आहे, आणि तो आता पश्चाताप करलेला आहे की मला क्षमा कर. प्रभू म्हटला, नरकात गेल्यानंतर कोणीही मला म्हणतो प्लीज क्षमा कर, मला क्षमा कर, मी वाईट वागलो. पृथ्वीवर होता तेव्हा त्यांनी क्षमा नाही मागितली, तेव्हा त्यांनी पापांची क्षमा नाही केली, तेव्हा कधी त्यांनी माझ्याकडे अशी प्रार्थना केली की मला पापांची क्षमा कर, मी पापी, मी अपराधी आहे. त्यांनी नरकात गेल्याच्या नंतर मला म्हणतो का प्रभू मला क्षमा कर. म्हणण्याचा उद्देश हे की प्रभू आज तुम्हाला म्हणत आहे स्वर्गात नाही घेण्यात येणार. तुम्ही किती प्रयत्न करले ना तरी दरवाजा, स्वर्गाचा दरवाजा तुम्हाला आत घेऊ शकत नाहीये. हालेलुया. जवळपर्यंत या भूतलावर तुम्ही जिवंत आहे तेव्हाच तुम्हाला पापांची क्षमा मागावं लागेल. मरते दरांपर्यंत तुम्हाला असं वाटतं की मी आज मरणार नाही, तरी क्षमा मागा, तरी क्षमा मागा. तर प्रभू कळत ना कळत माझ्याकडून जे काही चुकलं असेल पहिलं, आता आणि इथून पुढं जे काय होईल त्याचे सगळ्यांचे, मी सगळ्यांना कोणाला बी जे काही मी वाईट बोललो असो, कोणाला वाईट बोललो असेल, कोणाचं दुखवलं असेल, मन दुखवलं, क्षमा करा. प्रभू तुम्हाला घेऊन जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय म्हणतो माझ्या प्रिय भाऊ बहिणीनं? 8वं वचन वाचून त्यानंतर आपण समाप्त करू. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल, पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. कोण येईल? येशू ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आज रात्री तुम्हाला प्रभूकर प्रार्थना करायची. एक लास्ट वचन घेऊ. रोमकरात 1 अध्याय 16वं वचन. रोमकरात 1 अध्याय 16 वचन. रोमकरात 1 अध्याय 16 वचन. कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. हा, मला सुवार्ताची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्यास प्रथम यहुद्याला मग हेलेनियाला तारण्यासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. कोणाचं सामर्थ्य आहे? कोणा व्यक्तीचं सामर्थ्य तुम्हाला नरकात स्वर्गात घेऊन जाईल? पण मनुष्याचा अभिषेक तुम्ही घ्यायला गेलं, मनुष्याचं सामर्थ्य तुम्ही घ्यायला गेले तर गॅरंटीने तुम्ही नरकात जाणार. आज मला तुम्हाला जीव तोडून मी हे सांगत आहे, कोणा व्यक्तीकडे जाऊ नका. तुमचा पास्टर आणि तुमचा चर्चला पकडून ठेवा आणि वचन सत्य काय सांगतं त्याच्याकडे लक्ष द्या. बायबल वाचा, रोज प्रार्थना करा. तुम्हाला असं वाटतं आम्हाला समजत नाहीये, तुमच्या पास्टरला घरी बोलवून घ्या. आम्हाला हे वचन समजत नाही, हे आम्हाला शिकवा, आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही त्याच्यात वचनामधून चालू, आम्ही वाढू. आम्हालाही देवाच्या वचनात वाढायचे ना, आम्हाला नरकात नाही जायचं, आम्हाला स्वर्गात जायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आजचा जो संदेश आहे म्हणजे ते कोण आहे? येशूचं सामर्थ्य. कोणाचं सामर्थ्य? हा. आणि त्या 2 बहिणीसारखं करू नका प्लीज, नाही तर खूप काही आजपर्यंत तेच चाललेलं आहे. अजून एक गोष्ट सांगून मग ते संपवतो. सगळ्यांना मला माहित नाही आता किती जणांना आपल्याला लहान मुलगी आहे. दिवस काय झालं, ही लहान मुलगी लहान सगळं आई वडिलांनी खूप काही चांगलं शिकवलं. शिकवता तिने काय केलं माहिती का? त्यावेळेस ती आई आणि वडिलांना म्हटले का नाही पप्पा मला टीव्ही पशीच बसायचे, मला टीव्ही पशीच बसायचे. अरे बाळा टीव्ही नाही चांगले, नाही प्रार्थना करू, हे करू, नाही ऐकलं. एक दिवशी ती लहान मुलगी मरण पावली, आणि मरण पावल्यानंतर सैतानाने तिला नरकात घेऊन गेले. लक्षात ठेवा, नरकात घेऊन गेल्यानंतर तिला 30 सजा, जी पृथ्वीवर ती बघत होती ना, 30 सजा तिला दिली. कंटिन्यू बघत राहा. आणि नरकात तेच बघत बसते आता. म्हणून आपल्या मुलींना, आपल्या मुलांना योग्य शिक्षण द्या, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शने चाला. प्रभूचं गाणे गातानी सगळेजण बसा. आई म्हणते हिंदी गाणे लावते, गाणे गातानी सगळेजण बसा. आई म्हणते हिंदी गाणे लावते, बॉलिवूडच्या जुन्या गाण्यावर आई ऐकते, तर मग ती लहानी बी ऐकायला सुरुवात करते. बरोबर आहे की नाही? प्रेज द लॉर्ड. आजच मी आज ऐकलं की आमचे एक भाऊ आहे, ते मोबाईलवर देवाचे गाणे लावायचे तर हिंदी गाणे लावले. मी ऐकत होतो, म्हणलं परमेश्वरा क्षमा कर या गाणे.
काय सकाळी सकाळी रविवारचे गाण्यात देवाचे पाहिजे तर गाणे दुसरेच ऐकायला यायला लागले. नका करू तसं. आत्म्यामध्ये चाला, वचनामध्ये चाला. शेवट तुम्हाला कोण वाचवणार नाही? येशू शिवाय. हालेलुया. तुम्ही म्हणता मी बॉलिवूडचा खूप काही चांगला व्हिडिओ हिरोचा मी फॅन आहे, त्याचे गाणे ऐकून मी गेला नरकात. पण येशूचे गाणे ऐका, स्वर्गात तुम्ही जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही समजल्या? किती जणांना समजला आजचा संदेश? किती जणांना आजचं वचन आज किती जणांना टोचलं आज हे वचन? प्रेज द लॉर्ड. म्हणजे मी योग्य व्यवस्थित बरोबर देतो, फोडून देतो का नाही? नाही पास्टर, मला तुमचं वचनच नाही ऐकत, मी चालले दुसरीकडे. वांग्याचं भरीत आहेच. हालेलुया. हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला आठवण येईल ना, तेव्हा तुम्हाला पास्टर योगीची आठवण येईल. वांग्याचं भरीत चाललेलं आहे. आज तुम्ही जेव्हा मी वांग खायला जाणार तेव्हा तुम्हाला आठवण येईल माझी. पास्टरने शिकवलेले एक वांग चोरल्यामुळे दोन्ही बहिणी नरकात, एक नरकात गेली आणि एक स्वर्गात गेली. वांग्यामुळे गेली बाई. एखाद्या भावाला किंवा एखाद्या बहिणीकडे गेले आणि तुम्ही म्हटले का नाही नाही ही भाजीच आहे ना, ही 10 रुपयाला आहे, मी नाही 8च रुपये देणार तुला. 2 रुपये खाल्ले, 2 रुपयातही तू नरकात जाशील. हा, बायबल सांगतो तू ज्यावेळेस बाजारात जातो त्यावेळेस कोणत्याही गोष्टीचा भेदभाव करू नको. जे आहे ते कर. मी नाही, बायबल सांगतं. बिलीवर लोकांना नाहीये. बिलीवर लोकांना उलटून दान धर्म केला पाहिजे. ताई 10ला आहे ना 12 घे, चल 2 रुपये तुला घे, पण तू आनंदित राहा. माझा देव तुला आशीर्वादित करे. मला आशीर्वाद करतो, तो तुला पण आशीर्वादित करेल. हालेलुया. मी नाही, बायबल वाचा. मत्ती शुभवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे. जाऊन वादवाद करू नका भाजीपालावाल्याकर. जाऊन वादवाद करू नका कोणा व्यक्तीकर. नाही तर त्या भरीत होईल, त्या पोरीसारखं भरीत. इतकं भरीत झालं की ती आज आतापर्यंत ती त्या वांग्यासोबत खेळत असन आतमध्ये. हालेलुया. समजतं नाही मी काय म्हणतो? हा, आठवण येणार तुम्हाला माझी. पास्टर योगेशने सांगितलेले भरीत भरीत, आणि आज माझंच भरीत झालं. हो, हा, आठवण नाही. नरकाची पहिली तर आठवण आहे बाबा, या वांग्यामुळे ती पोरगी गेली नरकात. हो, म्हणून आहे ना बाजारात जाताना बी काळजीपूर्वक घ्या, कारण देव बघतो, मनुष्य नाही बघत. हालेलुया. एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडे आला आणि तुमच्याकडे ती कला आहे आणि त्या कलाच्या द्वारा तुम्ही पैसे घेते, ते लक्षात ठेवा, देव तुम्हाला बघत आहे. तुम्हाला देवाने फुकट दिले, मागून घ्या. मी काय म्हंटल तुम्हाला? स्वतः मागून. अंकल मला ना 2 पैसे जास्त दिले तर बरं राहील, देव तुम्हाला आशीर्वादित करेल, त्याच्यात पाप नाहीये. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही म्हणता मी म्हणता अंकल मी तुमचं हे काम करेन आणि 20 रुपयामध्ये होतं, मी तुमच्याकडून 40 घेणार, न सांगता देव बरोबर 20 रुपयाचा जडती घेणार तुमच्याकडून. समजतं का दादा? सोसायटीत काम करताना ना इलेक्ट्रिकलचे काम व्यवस्थित करा. देव बघत आहे. हा, देव बघत आहे. कुठं तुम्ही खायला चालले आणि खाण्यात तुम्ही इडली वगैरे किंवा तुम्ही खात असाल, तिथं 20 रुपयाची असेल तर त्याला 20 रुपये द्यायला असेल तर तुम्ही 20 रुपये त्याच्यातूनही मारण्याचा प्रयत्न करणार, तर मग तुम्हाला देव बघत आहे. सिरियसली सांगतो, देव तुमच्यावर आणि माझ्यावर असं कडक दाखवणार नाही. येत्या दिवसामध्ये येऊन तो म्हणतो, प्रभूजी प्रभूजी तुझ्या नावाने आम्ही चिन्ह चमत्कार केले, तुझ्या नावाने हे केले. प्रभू म्हणतो मी नाही ओळखणार तुला, चला मग ये. मग तुम्हाला तिथं वांग्यावाली भेटन. हा, नाही करू नाही तर नाही करू, रोज क्षमा मागितली पाहिजे. प्रभू मी पापी नाहीये, पण तरी मी म्हणते मी पापी आहे. प्रभू मी अपराधी आहे. स्वतःला म्हणू नका का मी पापी नाहीये. स्वतःला म्हणू नका का मी न म्हणणं हे पाप आहे. प्रभू मी पापी आहे, मी अपराधी आहे, मी गुन्हेगार आहे, मी खूप मोठा गुन्हा करतो, पण प्रभू तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर, क्षमा कर, पवित्र कर, कारण मी तो लायकीचा नाही. मी तुझ्या चरणापाशी येतो आणि मला क्षमा कर. देवबाप म्हणून हे नम्रता पाहिजे मला. नाही तुम्ही काय पापी आहे का? आहे ना पापी, मी नाही आहे. माझ्याकडे सगळं आहे, माझ्याकडे पेन्शन येते. बरोबर की नाही अंक? हा, माझ्याकडे सगळं आहे, दर महिन्याला मला पेन्शन येते. मी काय पापी आहे का? माझ्याकडे एव्हरीथिंग आहे. भाऊ ते नाही, पेन्शन इम्पॉर्टंट नाही. तू काय चुका करतो हे देवाकडे नोंद आहे. रोज क्षमा मागा, रोज क्षमा मागा, रोज क्षमा मागा. छोटस मी म्हणलं ना, सुईच्या जे टोक आहे ना, तेवढं बी पाप झालं तर नरक आपली वाट बघत आहे. हालेलुया. समजतं ना?
प्रेज लॉर्ड. येत्या रविवारी बी अशाच प्रकारे परमेश्वर तुम्हाला शिकवेल, हा माझा विश्वास आहे. कारण मी बसतो आणि माझ्या देवाला म्हणतो, माझ्या लोकांना मला शिकवायचंय. मला तू शिकवलं ना, मग त्यांना कोण शिकवणार? मला शिकवायचंय. मला चालव. आज रात्री प्रार्थना करायला शिका प्लीज. घरी जा, वेळ काढा. वेळ काढून काय म्हणा माहिती का? तुझी उपस्थिती दे प्रभू, पवित्र आत्म्याची उपस्थिती द्या. हालेलुया. somebody हालेलुया. चर्च हालेलुया. हम प्रार्थना मध्ये जाओ. इस समय प्रभु हम प्रार्थना करते हैं कि हमारे हर पापों अपराधों की क्षमा कीजिए. हमने जो भी ही गलती किया है प्रभु, वो सारी गलतियों की माफी मांगते. तेरे पवित्र यीशु के लहू के द्वारा हमें धोके शुद्ध और पवित्र कीजिए. और हमें आज यह सच्चाई समझ में आई है कि हम प्रभु यीशु की उपस्थिति में बढ़ना चाहते. हमारी प्रार्थना बढ़ा, हमारी उपवास करना बढ़ा, वचन की अध्ययन करना हमें सिखा दे पिता, और तेरी आत्मा में हमें भर दे. धन्यवाद करते मेरे जीवित और पवित्र परमेश्वर. इस सारा आदर महिमा आपको देते प्रभु यीशु के नाम से मांगते और सुन और ग्रहण कर. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू भोजन आहे आणि प्रभू भोजनामध्ये आज ज्या ज्या भाऊ बहिणींचा बाप्तिस्मा झालाय अशाच व्यक्तींनी या प्रभू भोजनामधून सहभाग घ्यावा. अन्यथा आम्हाला क्षमा करा, कारण आम्ही देऊ नाही शकत तुम्हाला. कारण प्रभू भोजन झाल्याशिवाय आम्ही बाप्तिस्मा झाल्याशिवाय आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला क्षमा करा. हालेलुया. थैंक यू जीसस. सच में पिता तेरा धन्यवाद करते. पहिले करंथीकरा त्याचा 11वा अध्याय आणि त्याचं 23 वचन सांगतं. कारण जे मला प्रभूपासून मिळालं तेच मी तुम्हाला सांगतो की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्यांनी भाकर घेऊन मोडली आणि म्हटले, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, माझे शरीर आहे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणात हे करा. मग भोजन झाल्यावर त्यांनी पेला हाती घेतला, तसेच म्हटले, हे पेला माझ्या रक्ताने झाल्यास नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हे पेला पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खात्या व पेला पित्या तितक्यांदाच तुम्ही प्रभूच्या मरण्याच्या येण्यापर्यंत घोषणा करता. याच जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खायला अथवा प्रभूचा पेला पित तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधी दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या पेल्यातून प्यावे. मग कारण त्या भाकरीत त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो खाण्यापिण्याने आपल्यावर दंड ओढून घेतो. तुम्हामध्ये पुष्कळ जण दुबळे व आजार आहे, बरेच निद्रात आहे. त्याचे कारण हेच. हालेलुया. माझ्या प्रियानो, या ठिकाणी परमेश्वर हे सांगते का अयोग्य प्रकारे खाऊ नका, पवित्रतामध्ये चाला. 2000 वर्षापूर्वी जे काही शरीर प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर गेला, आज त्याचं आपण स्मरण करत आहोत. हालेलुया. मी तुम्हाला खरं सांगतो, या जगावर कोणीच व्यक्ती असा नाहीये का नीतिमान आहे, पण एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे येशू. तुम्ही अनेक ग्रंथ वाचून बघा, प्रत्येक ग्रंथामध्ये येशूचं नाव आहे. खरंच तुम्हाला आवड असेल पुस्तकं वाचायचं तर तुम्ही ग्रंथ घ्या आणि प्रत्येक ग्रंथामध्ये येशू ख्रिस्ताचा उल्लेख आहे. आणि येशू ख्रिस्ताचा उल्लेख फक्त असाच नाही तर तो महान असं म्हणणं आहे का देवांचा देव आहे तो, ज्याला हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात. तो उद्धार करताय, तारणारा आहे तो.